गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। जय गुरुदेव। आज आपण आपल्या मासिक सत्संगासाठी एकादशीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र जमलेलो आहोत आणि आज आपण एका अतिशय महत्वाच्या अशा वळणावरती किंवा टप्प्यावरती येऊन ठेपलेलो आहोत। श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण त्यांचे परम शिष्य उद्धव यांना उपदेश करत आहेत आणि हा उपदेश आता संपुष्टात येत आहे किंवा तो त्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि आज तो उपदेश पूर्ण करून भगवंत त्यांचा आयुष्यभराचा साथी उद्धव त्याला निरोप देणार आहे। तर ते जाता जाता काय सांगतायत उद्धवाला, काय महत्वाचा संदेश ते देत आहेत, तो आज आपण अभ्यासणार आहोत। तर आपण नेहमीप्रमाणे पॉवर पॉइंट वरती जाऊया आणि त्याच्या सहाय्याने आपण समजावून घेऊ की भगवंताचा काय संदेश उद्धवासाठी आहे। आज आपण 28 आणि 29 ह्या दोन अध्यायांचं अध्ययन करणार आहोत। भगवान श्रीकृष्णांचं, भगवंताचं, नारायणाचं हे श्रीकृष्ण रूपातील दर्शन आपण घेऊया। सालंकृत आणि ध्यान मुद्रेमध्ये असे भगवान आपल्या समोर बसलेले आहेत आणि तेच आपल्याला हा उपदेश करत आहेत आणि आपण सगळेजण तो ऐकत आहोत। आज भगवंत आपल्याला हा उपदेश करत आहेत आणि तुम्ही आणि मी आपण सगळेजण तो ग्रहण करतो आहोत। आपण असं समजूया की ते प्रत्यक्ष रूपानेच इथे उपस्थित आहेत। तर ह्या 11व्या स्कंदामध्ये एकंदर 31 अध्याय आहेत आणि त्यापैकी आज आपण 28 आणि 29 हे दोन अध्याय घेणार आहोत आणि 30व्या आणि 31व्या अध्यायामध्ये यादवांचं आपापसातलं युद्ध आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं त्यांच्या स्वधामाला गमन किंवा स्वधामाचा कडे केलेला त्यांनी प्रवास, तर याचं वर्णन पुढच्या दोन अध्यायांमध्ये आहे आणि ते आपण पुढच्या सत्संगाला घेणार आहोत। तर आज आपण त्यांनी उद्धवाला जो शेवटचा उपदेश केलाय त्याच्या अगोदर पहिल्यापासनं ह्या 29 अध्यायांमध्ये आपण मागच्या जवळपास वर्षभर काय अभ्यास केला, तर ते त्या अध्यायाने आहे फक्त त्याचा तो विषय पाहूया आपण। म्हणजे जे आज नव्यानेच आलेले आहेत त्यांनाही लक्षात येईल की हे जुने अध्याय किती महत्वाचे आहेत यापूर्वीचे आणि हे आपल्याकडे सर्वांना ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत। तर पहिल्या अध्यायामध्ये यदुवंशाला ऋषींनी शाप दिला होता आणि तो शाप दिल्यानंतर नारद मुनी तिथे आले आणि त्यांनी आता ह्या वंशाचा ऱ्हास होणार, त्यामुळे त्यांनी मग वसुदेवांना उपदेश केला। हा उपदेश 9 योगेश्वरांच्या संवादाच्या रूपामध्ये आहे
आणि मग त्यानंतर उद्धवाला सुद्धा कळालं की आता यादवांचा नाश होणार आहे, त्यामुळे ते भगवंताकडे आले. आणि त्यानंतर स्वतः भगवंताने श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश द्यायला सुरुवात केला. हा उपदेश ते वेगवेगळ्या टप्प्यामध्ये देतात. त्यातला त्यांनी पहिल्या टप्प्यामध्ये अवधूत आणि त्या अवधूतांचे 24 गुरु म्हणजेच श्री दत्तात्रय आणि त्यांचे 24 गुरु यांच्यामधला संवाद किंवा त्या 24 गुरूंकडून त्यांनी काय ज्ञान घेतलं ते उद्धवाला पहिल्या टप्प्यात त्यांनी सांगितलं. त्यानंतर 9व्या अध्यायापासून 12व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी उद्धवाला थेट स्वतःच उपदेश केला. 13व्या अध्यायामध्ये हंसाने सनकादिक ऋषींना जो उपदेश केला होता, म्हणजे स्वतः भगवंत नारायणांनी हंसाच्या रूपामध्ये येऊन सनकादिकांना काही उपदेश दिला होता, ज्याला हंसगीता असं सुद्धा म्हटलं जातं. तो उपदेश आपण 13व्या अध्यायामध्ये पाहिला. त्यानंतर पुन्हा स्वतःच भगवंतांनी 14व्या अध्यायामध्ये भक्तियोगाचा महिमा आणि ध्यानविधी, ध्यानातून मिळणाऱ्या सिद्धी, त्यांचं लक्षणं, भगवंतांच्या विभूतींचं वर्णन, हे सगळं आपल्याला 16व्या अध्यायापर्यंत पाहायला मिळालं. त्यानंतर 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये समाजाची व्यवस्था, ज्याला आपण वर्णाश्रम व्यवस्था म्हणतो. त्यानंतर 19 आणि 20व्या अध्यायामध्ये ज्ञान, भक्ती, यमनियम आणि कुठला योग कुणासाठी किंवा प्राधान्यक्रमाने कुठल्या योगातून कुणी काय घ्यावं हे आपण पाहिलं. 21व्या अध्यायात गुण आणि दोष यांची व्यवस्था, वेदांचं स्वरूप आणि वाणींचे वेगळे वेगळे प्रकार, परावाणी, पश्यंती वाणी हे जे आपण म्हणतो, तर ते प्रकार आणि त्याचं विवरण आपण 21व्या अध्यायात पाहिलं. 22व्या अध्यायामध्ये तत्वांची नेमकी संख्या किती, म्हणजे किती तत्वांपासून हे विश्व बनलेलं आहे. त्यानंतर सत्य म्हणजे काय, असत्य म्हणजे नेमकं काय, आपली ही नाठाळ इंद्रिय आणि त्यांना काबूत ठेवण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धी आणि तिचं विवेक बुद्धी म्हणजे विवेकाचं महत्व आपल्या जीवनातलं, हे आपण 22व्या अध्यायात पाहिलं. 23व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अवंती नगरामधल्या एका ब्राह्मणाची गोष्ट उद्धवाला सांगितली आणि त्या गोष्टीच्या रूपाने काही उपदेश दिला. 24व्या अध्यायात पुन्हा सांख्ययोग, 25व्या अध्यायात त्रिगुणांचं विवरण, हे पण आपण पाहिलं. म्हणजे आपण भगवद्गीतेमध्ये ज्या ज्या विषयांचा अभ्यास केला ते सगळे विषय भगवंत तिथे वेगळ्या शब्दांमध्ये उद्धवाला सांगत आहेत. 26व्या अध्यायात आपण पुरुरवा नावाचा जो राजा होता त्याची गोष्ट पाहिली. पुरुरवा आणि उर्वशी यांची एक सुंदर कथा आणि त्यातून मिळालेला उपदेश. आणि मागच्या सत्संगामध्ये आपण क्रियायोग आणि क्रियायोगाचं वर्णन, ह्या दोन गोष्टी पाहिल्या. आज आपण 28व्या अध्यायामध्ये आहोत आणि 28व्या अध्यायामध्ये भगवंत परमार्थ म्हणजे काय तर त्याचं निरूपण भगवंत करणार आहेत. आपण पुष्कळदा परमार्थ हा शब्द खूप ढोबळ मानाने वापरतो, की जो कोणी देवदेव करतो तो फार परमार्थाला लागला, असं आपण अगदी ज्याला लूज टॉक म्हणू किंवा मोकळ्या मनाने आपण तसं म्हणून जातो. पण खरोखर परमार्थ, परम अर्थ, असा परम अर्थ ज्या तत्वज्ञानामध्ये भरलेला आहे, ते तत्वज्ञान थोडक्यामध्ये नेमकं काय आहे हे भगवंत 28व्या अध्यायामध्ये सांगतायत. आणि त्यानंतर 29व्या अध्यायामध्ये भगवंत भागवत धर्माचं निरूपण करतायत. तर भागवत धर्म हा सुद्धा आपल्याला पुरेसा माहीत नसतो. आपल्याला फक्त तुकाराम, ज्ञानेश्वर यांनी भागवत धर्माची पताका उंच धरली एवढं एक वाक्य माहिती असतं, परंतु भागवत धर्म म्हणजे नक्की काय आहे तर ते आपल्याला माहित नाहीये. तर ते 29व्या अध्यायामध्ये आपल्याला समजणार आहे. म्हणजे परमार्थ आणि भागवत धर्म दोन्हीमध्ये नेमका काय फरक आहे तो पण आज आपल्या लक्षात येणार आहे. तर अशा रीतीनं हे अतिशय महत्वपूर्ण असं ज्याला आपण थोडक्यात भगवंत शेवटचा संदेश म्हणून देत आहेत त्यांच्या परमभक्ताला उद्धवाला, आणि आपल्याला आज तो त्यांच्यासोबत ग्रहण करायला मिळणारे ही खरोखरच खूप सद्भाग्याची गोष्ट आहे. तर आपण पुढे जाऊया. तर हे इथे एक चित्र आहे तुमच्या स्क्रीनवरती किंवा एक दृश्य आहे ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण वरती एका आसनावर बसलेले दिसत आहे, बाजूला एक नदी वाहतीये आणि समोर उद्धव आहेत. आणि उद्धव अगदी दोन्ही हात जोडून
भगवंताला शरणागत अशा अवस्थेमध्ये बसून भगवंताकडून उपदेश घेत आहेत असं हे चित्र आहे आणि भगवान त्यांना उपदेश करत आहेत. तर हा 28वा अध्याय परमार्थ निरूपण. तर काय परमार्थाचं निरूपण केलंय? तर सगळ्यात पहिल्यांदी ते सांगतात की दुसऱ्याच्या स्वभावाची किंवा कामांची प्रशंसा अथवा निंदा करू नये. हे एक साधं वाक्य भगवंतांनी उच्चारलं आणि इथून त्यांनी आपल्या उपदेशाची सुरुवात केली. ह्या एका साध्या वाक्यातून ते द्वैत आणि अद्वैत ह्या दोन गोष्टी आपल्याला समजावून सांगणार आहेत. तर दुसऱ्याचा स्वभाव आणि दुसऱ्याची कामं ह्या दोन गोष्टी असतात ज्याची आपण प्रशंसा करतो किंवा निंदा करतो. पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की निंदा करू नये हे ठीक झालं, पण प्रशंसा करायला काय हरकत आहे? ॲप्रिसिएशन करायला काय हरकत आहे असं आपल्याला वाटतं. परंतु इथे स्पष्ट रीतीने सांगितलंय की प्रशंसा आणि निंदा तुम्ही दोन्ही पण करू नका. का? तर ती द्वैत दृष्टी आहे. एखादी गोष्ट एखाद्या माणसाच्या स्वभावातली तुम्हाला आवडते आहे किंवा एखादी गोष्ट आवडत नाहीये तर ही द्वैत दृष्टी झाली. आणि ह्या द्वैत दृष्टीमुळे तुम्ही परमार्थ मार्गापासून तत्काळ भ्रष्ट होता. प्रत्येक वाक्याच्या शेवटी मी तो श्लोकाचा क्रमांक दिलेला आहे. म्हणजे ह्या 28व्या अध्यायामधला तो हा दुसरा श्लोक आहे. जसा एखादा गाढ निद्रेमध्ये पूर्ण ज्ञानशून्य होऊन जातो. म्हणजे आपल्याला झोप दोन प्रकारची असते. एक तर आपण स्वप्न बघत असतो आणि दुसरी म्हणजे अगदी गाढ निद्रा असते. तर जेव्हा गाढ निद्रा असते तेव्हा आपण स्वतःलाच विसरून गेलेलो असतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? एखादा माणूस गाढ निद्रेमध्ये पूर्ण ज्ञानशून्य होऊन जातो. त्याला काही समजत नाही काय होतंय आजूबाजूला ते. त्याप्रमाणे द्वैत दृष्टीच्या माणसाची स्थिती असते. ज्याची द्वैत दृष्टी आहे त्याची स्थिती कशी असते? तर ती ज्ञानशून्य असते. आणि ही द्वैत दृष्टी कशामुळे येते? तर जेव्हा तुम्ही द्वैतामध्ये असता, काहीतरी तुम्हाला आवडतं आणि काहीतरी आवडत नाही अशा स्थितीमध्ये तुम्ही असता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये द्वैत असतं. तर हे द्वैत खोटं आहे. ती केवळ आपल्या मनाची कल्पना आहे. आणि हे द्वैत कसं खोटं आहे हे आपण भगवद्गीतेच्या वर्गामध्ये बुद्धियोगाच्या वर्गामध्ये आपण पाहिलेलं आहे. की मिळालं तरी ठीक आणि नाही मिळालं तरी ठीक किंवा आत्ताचा हा जो क्षण आहे तो ठीकच आहे. त्यामुळे काहीतरी चांगलं किंवा काहीतरी वाईट हे जे द्वैत आहे ते खोटं आहे आणि ते आपल्या मनाची केवळ कल्पना आहे. आणि त्याचप्रमाणे आपले देह इत्यादी पदार्थ सुद्धा खोटे आहेत. आता हे कसे खोटे आहेत हे पुढच्या श्लोकांमधून त्याचं विवरण येणार आहे. तर देह इत्यादी पदार्थ सुद्धा खोटे आहेत, पण ते प्राण्यांना मरेपर्यंत भीती देतच असतात. म्हणजे भीती कशाची असते? तर मृत्यूची भीती असते. तर मुळामध्ये देहच खोटा आहे, त्यामुळे मृत्यूची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही असं भगवंतांना इथे सांगायचं आहे. तर अशा रीतीने इथे 5 श्लोक आपण पाहिले आणि मग पुढे ते सांगतात की आत्मा सोडून काहीच नाही हा विषय इथे ते घेणार आहेत. म्हणजे देह खोटा याचा अर्थ काय? की आत्माच फक्त सत्य आहे. मग काय म्हणतात याच्यामध्ये? हे संपूर्ण विश्वच आत्मा आहे. हे जे पूर्ण विश्व आहे, हे जे ब्रह्मांड आहे, हे ब्रह्मांड म्हणजे आत्मा आहे. ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये काय म्हणू शकतो? युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणू शकतो. किंवा गीतेच्या भाषेमध्ये काय म्हणू शकतो आपण? की समुद्रातलं पाणी आहे. आणि समुद्रातलं पाणीच वेगळ्या वेगळ्या मडक्यामध्ये भरलेलं आहे. तर अशा रीतीने संपूर्ण विश्व म्हणजेच काय आहे? एक विशाल असा आत्मा आहे. आत्म्याशिवाय कुठलीही वस्तू सिद्ध होत नाही. जेव्हा आपण म्हणतो की हो हा माझा देह आहे आणि भगवंत इथे सांगतात की नाही देह तर खोटा आहे. आपण म्हणतो की देह खरा आहे, भगवंत म्हणतात देह खोटा आहे. मग आता आपल्याला सिद्ध करून द्यायला पाहिजे. भगवंत इथे सांगतायत की आत्म्याशिवाय दुसरी कुठली गोष्ट सिद्ध होऊ शकत नाही. तुमचा देह सुद्धा सिद्ध होऊ शकत नाही. सिद्ध करून दाखवायला पाहिजे ना. जसं मृगजळ सिद्ध करून दाखवता येईल का? नाही दाखवता येत. का नाही दाखवता येत? कारण मृगजळाच्या जवळ जेव्हा आपण जातो तेव्हा ते नाहीसं होतं. मग जे नाहीसं होतं ते सत्य नाहीच आहे. हा देह सुद्धा जर काही काळाने नाहीसा होणार असेल तर तो आज सत्य नाहीच आहे. भगवंत पुढे म्हणतायत की हा जो माझा उपदेश आहे हा जाणून विद्वान मनुष्य कुणाची निंदाही करत नाही
आणि कुणाची स्तुतीही करत नाही. म्हणजे भगवंत त्यांच्या पुन्हा पहिल्या श्लोकावरती आलेत, की कुणाची निंदाही करू नये आणि कुणाची स्तुतीही करू नये. तर हा उपदेश ज्यानं जाणला तो विद्वान कुणाची निंदाही करणार नाही आणि कुणाची स्तुती पण करणार नाही. भगवंत पुढे सांगतायत, की सगळ्या दृश्य वस्तू ह्या उत्पत्ती आणि शेवट यांनी युक्त आहेत. तुमच्या डोळ्याला दिसणारी कुठलीही गोष्ट पहा तुम्ही. तिची उत्पत्ती होते आणि त्याचा शेवट होतो. तुम्ही पृथ्वी तर सोडून द्या. सूर्याभोवती फिरणारे सगळे ग्रह तारे ग्रह सोडून द्या. साक्षात सूर्य सुद्धा त्याचा सुद्धा शेवट होणार आहे. हा सूर्य सुद्धा एक दिवस विझणार आहे. म्हणजे भगवंत सांगतायत की सगळ्या दृश्य वस्तू यांचा उत्पत्ती आणि शेवट आहे. सूर्यच नव्हे तर आपली आकाशगंगा, केवळ आकाशगंगाच नव्हे तर आपल्या डोळ्याला दिसणारे सगळे ग्रह तारे सगळ्यांचा शेवट ठरलेला आहे. ज्याचा शेवट आहे आणि ज्याला उत्पत्ती आहे ते सत्य नसतं. आणि म्हणून अनासक्त होऊन जगामध्ये राहावं. जिथे सूर्यासारखा सूर्यदेव हा सुद्धा शेवटाला जाणार आहे, आपण कशाची आसक्ती बाळगायची? आणि म्हणून भगवंत म्हणतायत की अनासक्त व्हा. एकदा आसक्ती सुटली की तुम्ही अगदी मजेत राहू शकता, आनंदात राहू शकता, परमानंदात ह्या जगामध्ये राहू शकता. म्हणून ते आपल्याला अनासक्त होण्यासाठीच इथे त्याच्या मागचं विवेचन समजावून सांगतायत. पुढे सांगतायत भगवंत की हा जग हा एक भास आहे. अज्ञानी माणसाला हे जग असत्य असूनही सत्य वाटतं. जसं दुरून मृगजळ सत्य वाटतं पण जवळ गेलं की नाहीसं होतं. तसंच हे जग हे थोडंसं वेगळ्या प्रकारचं असत्य आहे. आपण म्हणू मृगजळ जवळ गेलं की असत्य होतं, पण ह्या जगामध्ये जवळ गेलं तरी ते सत्यच दिसतं ना मला. भगवंत पुढे सांगतात की जसे स्वप्नात अनेक पदार्थ नसूनही दिसतात. तुम्ही गाढ निद्रेत असता आणि तुम्हाला मोठंच्या मोठं लांबलचक स्वप्न पडत असतं. प्रत्येक गोष्ट निश्चित रीतीने तुम्हाला सत्य वाटत असते. जोपर्यंत तुमच्यावरती मोठा आघात होत नाही आणि तुम्ही त्या आघातामुळे स्वप्नातून जागे होत नाही आणि जागे होऊन जेव्हा ते लक्षात येतं की अरेच्चा मी स्वप्न पाहत होतो, मी किती घाबरलो, मला वाटलं की आता मी मरतच होतो, नाही का? म्हणजे स्वप्नामध्ये काय झालं की अनेक पदार्थ नसूनही आपल्याला दिसतात आणि ते खरे सुद्धा वाटतात. परंतु तो जेव्हा जागा होतो तेव्हा स्वप्नातील ती संकट त्याला पीडा देत नाही. आपल्याला स्वप्नात जी संकट पीडा देत होती ती जागे झाल्यावर पीडा देत नाही. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी मी आणि माझं हे आहे तोपर्यंतच शोक, हर्ष, भय, क्रोध, लोभ, मोह, इच्छा इत्यादी विकार त्याला दिसतात. कधीपर्यंत? जीवाच्या ठिकाणी मी म्हणजे अहंकार आणि माझं म्हणजे आसक्ती किंवा लोभ. दोन गोष्टी असतात इथे. मी आला म्हणून माझं आलं, मीच नसेल तर माझे पण नसतात. म्हणजे अहंकारातून मीपणातून ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. तर ते काय सांगतायत भगवंत या ठिकाणी, मी आणि माझं ह्या दोन गोष्टी जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे सगळे विकार त्याला दिसतात. जसं स्वप्नामध्ये अनेक संकट पीडा देतात. कधीपर्यंत? तुम्ही स्वप्नात आहात तोपर्यंत. तसंच जोपर्यंत मी आणि माझं ह्या दोन गोष्टी आहेत तोपर्यंत सगळे विकार तुम्हाला त्रास देतील. जसं स्वप्न निघून जाईल, मी आणि माझेपणाचं स्वप्न ज्या क्षणाला निघून जाईल त्या क्षणाला हे सगळे विकार काय होतील? नाहीसे होतील. आणि जोपर्यंत हे विकार आहेत तोपर्यंत जन्म आणि मृत्यूचं दुःख आहे. पण मी आणि माझं पण जर गेलं तर जन्म आणि मृत्यूचं दुःख पण नाही. आणि म्हणून भगवंत इथे म्हणतायत 15व्या श्लोकात की आत्म्याचा ह्या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. मी आणि माझेपणाशी आत्म्याचा संबंध नाहीये. समुद्रातल्या पाण्याचा त्यात बुडवून धरलेल्या मडक्याशी काहीतरी संबंध आहे का हो? काहीच संबंध नाहीये. त्या मडक्यानं तो संबंध कल्पना केलेला आहे की माझ्या आतमध्ये हे समुद्राचं पाणी आहे, मी कसं या समुद्राच्या पाण्याला धारण केलंय. ह्या अहंकारामध्ये ते मडकं खुश असतं. तसं भगवंत इथं सांगतायत की ह्या आत्म्याचा काहीही संबंध नाहीये ह्या सगळ्याशी. मग पुढे जीव म्हणजे काय हे समजावून सांगतायत.
की आपल्याला जीव आणि आत्मा हे दोन शब्द आहेत. दोन शब्दांनी घोटाळा होऊ शकतो की जीव म्हणजे काय आणि आत्मा म्हणजे काय. तर हा आत्मा जेव्हा गुण आणि कर्म यांनी युक्त असलेल्या लिंग शरीराचा अभिमान धरतो, तेव्हा त्याला जीव म्हणतात. म्हणजे आत्मा सत्य आहे आणि जीव असत्य आहे. का असत्य आहे? तर हा आत्मा लिंग शरीराचा अभिमान धरतो. लिंग शरीर म्हणजे काय? सूक्ष्म शरीर. आपल्याला दोन शरीर आहेत. एक स्थूल शरीर म्हणजे हे जे आपल्याला दिसतंय, पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, ह्या 10 इंद्रियांनी जे शरीर बनलेलं आहे ते स्थूल शरीर आहे. त्या स्थूल शरीराच्या आत सूक्ष्म शरीर असतं. ते सूक्ष्म शरीर म्हणजे काय? तर ते सूक्ष्म शरीर म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. आपल्याला मन आहे, आपल्याला बुद्धी आहे आणि आपण धारण केलेले वेगळे-वेगळे अहंकार आहेत. मी कोण आहे? हे जे अहंकार आपण धारण केले ते. ते मन, बुद्धी आणि अहंकार हे तिन्ही मिळून आणि त्याच्या जोडीला अजून एक असतं ते म्हणजे चित्त. चित्त म्हणजे काय? तर आपली स्मरणशक्ती. स्मरणशक्ती म्हणण्यापेक्षा आपलं स्मरण किंवा ज्याला आपण वेअर हाऊस म्हणू, स्टोअर हाऊस, की ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी स्मरणात ठेवलेल्या असतात. ते स्टोअर म्हणजे चित्त. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या 4 गोष्टी मिळून सूक्ष्म शरीर तयार होतं. तर हे सूक्ष्म शरीर म्हणजेच मी आहे, असं जेव्हा आत्मा समजू लागतो, तेव्हा त्या आत्म्याला जीव म्हटलं जातं. आलं लक्षामध्ये? सोपी व्याख्या आहे. तर 16व्या श्लोकात भगवंत सांगतात, की तो आत्मा त्या गैरसमजामध्ये जातो. कुठल्या गैरसमजामध्ये? की ते सूक्ष्म शरीर म्हणजेच मी आहे. परंतु विवेकी मनुष्य, ज्याला विवेक बुद्धी आहे. विवेक बुद्धी म्हणजे काय? सत आणि असत काय आहे हे जाणण्याची शक्ती ज्याच्याजवळ आली. हे जे जाणतो सत आणि असत त्याला म्हणायचं विवेक. तर ज्यानं हे जाणलं असा मनुष्य सर्व दृष्टींनी तृष्णारहित होऊन ज्ञानरूपी खड्गाने, म्हणजे त्याची तहान सगळ्या दृष्टीनं मिटून जाते. मला हे हवंच आहे किंवा ते नको. काहीतरी नको ही सुद्धा एक प्रकारची काय आहे? तहानच आहे. तर त्या तहानेतून तो मुक्त होतो आणि ज्ञानरूपी खड्गानं, त्याच्याजवळ तलवार आहे, पण ती कसली तलवार आहे? ती ज्ञानाची तलवार आहे. तर त्या ज्ञानरूपी खड्गानं तो या अहंकार वृक्षाला तोडून जगामध्ये वावरतो. आपण मगाशी पाहिलं की मी आणि माझं. तर त्या माझं कशामुळे आलं? तर मीमुळे आलं. आणि हा जो मी आहे तोच आपला अहंकार. तर ह्या वृक्षाला तोडणं आवश्यक आहे. कसं तोडायचं? तर ज्ञानाच्या साहाय्याने. तर हा विवेकी माणूस सगळ्या दृष्टींनी तृष्णारहित होतो आणि ज्ञानरूपी खड्गानं या अहंकार वृक्षाला तोडून तो जगामध्ये वावरतो. पुढे भगवंत सांगतायत की केवळ मीच सत्य आहे. की या जगताच्या सुरुवातीला आणि शेवटी जे आहे केवळ तेच मध्ये सुद्धा असतात. जगताच्या सुरुवातीला काय होतं बरं? ही प्रकृती निर्माण होण्याच्या अगोदर, ही प्रकृती भगवंतामधून निर्माण झाली. त्याच्या अगोदर काय होतं? तर फक्त भगवंत होते. फक्त तो शुद्ध आत्मा होता. ते भगवंत, तो आत्मा हा जगताच्या सुरुवातीला होता आणि जगत ज्यावेळेला विलीन होऊन जाणार आहे, हे जगत जेव्हा शून्य होईल, तेव्हा सुद्धा फक्त तेच राहणार आहे. मग भगवंत सांगतायत की सुरुवातीला आणि शेवटी जे असतं तेच मध्ये सुद्धा असतं. हे कसं काय बुवा? तर ते आपल्याला एक उदाहरण देत आहेत की अलंकार बनवण्यापूर्वी आणि मोडल्यानंतर सोनच असतं. म्हणजे एखादा अलंकार बनवण्याच्या पूर्वी सोन्याची एक छडी असते आणि मोडल्यानंतर ज्या वेळेला सोनार ती वितळवतो, पुन्हा त्याची एक कांडी तयार होते. म्हणजे अलंकार बनवण्याच्या आधी आणि मोडल्यानंतर काय आहे? फक्त सोनच आहे. म्हणजे मध्यंतरामध्ये फक्त दागिने आहेत. मग दागिने सत्य आहेत का? तर दागिने सत्य नाही. त्या सोन्यानं दागिन्याचा फक्त आकार धारण केलेला आहे. तसंच ही सृष्टी सत्य नाही, हा मी सत्य नाही, हे जगत सत्य नाही, तर फक्त त्या परमात्म्यानं काय केलेलं आहे? परमात्मा. परमात्मा म्हणजे काय? परमात्मा. म्हणजे त्या शुद्ध आत्म्यानं, त्या परमात्म्यानं काय केलंय? फक्त हे दागिन्यांचं रूप धारण केलंय. पण सुरुवातीला आणि शेवटी जे असतं तेच मध्ये असतं. खरं तर इथे मध्ये आपल्याला ही जी सृष्टी दिसतीये, ही सृष्टी सुद्धा परमात्माच आहे. ते दागिने म्हणजे पण सोनच आहे.
तुम्ही सोनाराकडे न्या, तो त्याला दागिने म्हणून बघणार नाही. सोनार त्याला काय म्हणून बघेल? सोनार त्याला सोनं म्हणूनच बघेल. ते दागिन्याचं दागिने पण आपल्या दृष्टीमध्ये आहे. जसं त्या सोन्याची एखादी सुंदर गणपतीची मूर्ती केली आणि त्या सोन्याचा एखादा दैत्य केला, तर आपण गणपतीची पूजा करू आणि दैत्याचा तिरस्कार करू. पण सोनाराकडे जर नेलं, तर तो दैत्याचा तिरस्कारही करणार नाही आणि गणेशावरती प्रेमही करणार नाही. तो दोघांनाही घेईल आणि भट्टीत टाकून देईल. का? कारण तो ज्ञानी आहे. त्यानं हे जाणलं, की हा गणेश पण नाहीये आणि हा दैत्य पण नाहीये, हे तर सोनं आहे. अज्ञानी तर आपण आहोत. तसंच भगवंत काय सांगतायत, की या जगताच्या प्रारंभी, अंती आणि मध्ये तीनही वेळेला, तीनही ठिकाणी अनेक नावं आणि अनेक रूपं असलेला मीच तर तो असतो. फक्त तुम्हाला तो दिसत नाही. आपल्या नजरेमध्ये गणपती वेगळा दिसतो, दैत्य वेगळा दिसतो आणि त्या धारणेमध्ये आपण राहतो. सोनार त्या धारणेमध्ये राहत नाही. भगवंत म्हणतात, की ज्ञानी त्या धारणेमध्ये राहत नाही. ज्ञानी ह्या जगताला काय म्हणून पाहतो? ह्या जगताला परमात्मा म्हणूनच पाहतो. तो त्यातलं त्या दागिन्याच्या पाठीमागचं सोनच फक्त पाहतो. ह्या सृष्टीच्या पाठीमागचा परमात्माच फक्त तो पाहतो. जे अगोदरही नव्हतं आणि शेवटीही राहणार नाही, ते जग मध्ये नाहीच. जे अलंकार अगोदरही नव्हते आणि शेवटीही असणार नाहीत, ते अलंकार मध्ये सुद्धा नाहीतच. ही जी कार्यरूप राजस दृष्टी दिसते, फक्त आपल्या दृष्टीमधल्या राजसपणाला त्या अलंकाराचं अलंकारपण दिसतं. त्या सोन्याचं अलंकार असणं हे फक्त दृष्टीला दिसतं. वास्तवात ते नाहीये. वास्तवात ते फक्त सोनं आहे. सोन्याची लडी काय आणि अलंकार काय ते सोनंच आहे. तर हा आपल्या दृष्टीचा राजसपणा आहे, की जे नसूनही दिसत आहे. म्हणून भगवंत सांगतात, की जे नसूनही दिसत आहे ना, ते सोडून द्या. आत्मानंदात मग्न राहा. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांनी युक्त असणारं मन. आपलं मन 3 अवस्थांनी युक्त आहे. कठोपनिषदामध्ये ह्या 3 अवस्थांची खूप विस्तारित वर्णन केलेलं आहे पहा. कुठल्या 3 अवस्था आहेत? की आपण जागे असतो. जागे नसलो तर झोपलेले असतो. झोपेच्या पुन्हा 2 अवस्था आहेत. एक तर स्वप्नावस्था आहे आणि गाढ झोप आहे. बस 3च. तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्थांनी युक्त असणारं मन ज्या चौथ्या परमात्म तत्वामुळे अनुभवाला येतं. हे मन आपल्या अनुभवाला येतं. कशामुळे येतं? त्या चौथ्या परमात्म तत्वामुळे. म्हणजे चौथं पण एक तत्व आहे. कुठे आहे बरं ते तत्व? हे पहा, आपण जागे असलो तर आपल्याला जाणीव असते की मी जागा आहे म्हणून. आपण स्वप्न पाहतो, तर स्वप्नातून बाहेर आल्यानंतर आपण म्हणतो मी छान सुंदर स्वप्न पाहिलं. म्हणजे असा कुणीतरी आहे की ज्यानं स्वप्नाचा अनुभव घेतला. असा कुणीतरी आहे ज्यानं जागृतीचा अनुभव घेतला. आणि मग नंतर आपण गाढ निद्रेमध्ये जातो. जिथे अनुभव घ्यायला कुणीच नसतो असं आपल्याला वाटतं. पण ज्या वेळेला तो अनुभव घेणारा झोपलेला असतो असं वाटतं, तरी सुद्धा त्या गाढ निद्रेतून बाहेर आल्यानंतर जेव्हा आपण म्हणतो, "काय गाढ झोप लागली होती." ही गाढ झोप ज्यानं अनुभवली, तो जो चौथा आहे, त्या चौथ्याला तुरिय असं म्हटलेलं आहे. तुरीय ह्या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे चौथा आणि तुरिया स्थिती याचा अर्थ आहे तो चौथा जो ही गाढ निद्रेचा पण जो अनुभव घेतो तो चौथा आणि त्या त्या तुरिया स्थितीचा अनुभव आपण जाणीवपूर्वक समाधी स्थितीमध्ये घेतो. समाधी स्थिती, ध्यानावस्था म्हणजे काय आहे? ध्यान स्थिती म्हणजे जागृती पण नाहीये. ध्यान स्थिती म्हणजे स्वप्न पण नाहीये आणि ध्यान स्थिती म्हणजे गाढ निद्रा पण नाहीये. तर ह्या तीनही स्थितींचा संगम होऊन जो चौथा जागा असतो, तुरीय, तर त्या आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्याची स्थिती म्हणजे समाधी अवस्था आहे. आणि ही समाधी स्थिती आपण सिद्ध समाधी योगाच्या वर्गात शिकतो आणि दररोज 3 वेळा
मेडिटेशनच्या रूपानं अनुभव पण घेतो आपण. तर ह्या समाधी अवस्थेत या विविधतेचा अनुभव येत नाही. स्वप्न, जागृती आणि सुषुप्ती ह्या तिन्हीचा अनुभव येत नाही, परंतु तिथे एक शिल्लक असं तत्व असतं आणि तेच सत्य होय. काय सांगतायत भगवंत 20व्या श्लोकात? ते जे चौथं तत्व शिल्लक आहे तेच खरं तर परम सत्य आहे आणि म्हणून समाधी अभ्यास करायचा आहे. बाकीचं सगळं खोटं आहे, फक्त समाधी अभ्यास खरा आहे. अशा प्रकारे ब्रह्माचा विचार करणाऱ्या सर्व साधनांच्या द्वारा, म्हणजे ही सगळी साधनं आहेत जी ब्रह्माचा विचार करतात. तर ब्रह्म म्हणजे काय? तर आज मला ब्रह्म या शब्दाचा खरा अर्थ किंवा त्याची व्युत्पत्ती कळाली. दररोज आपल्या ज्ञानात भर पडत असते पहा. तर ब्रह्म हा शब्द कसा बनला? तर बृहद हा एक धातू आहे संस्कृत मधला. तर बृहद ह्या धातूचा अर्थ असा होतो की जे सतत विस्तार पावतं, त्याला बृहद असं म्हटलं जातं किंवा बृह म्हटलं जातं. आणि जे विस्तार पावतं त्याच्यापासून एक नाम बनलं. ते नाम काय आहे? ब्रह्म. म्हणजेच ब्रह्म म्हणजे काय? जे सतत विस्तार पावतं. पहा, आपल्या ऋषींनी हजारो लाखो वर्षांपूर्वी हा ब्रह्म शब्द निर्माण केला. कशापासून? तर एका संस्कृत शब्दापासून की बृहद किंवा बृह म्हणजे विस्तार. आज जरी शास्त्रज्ञांना विचारलं तरी ते सांगतायत की संपूर्ण विश्व प्रकाशापेक्षा जास्त वेगानं विस्तार पावत आहे. आणि ते प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं विस्तार पावत असल्यामुळे ह्या ब्रह्मांडाच्या अगदी कडेला जो प्रकाश आहे तो आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. कारण तो विस्तार प्रकाशापेक्षाही जास्त वेगानं होत आहे. सतत विस्तार पावत आहे विश्व. कधीपर्यंत विस्तार पावणार आहे? माहित नाही. शोध चालू आहे शास्त्रज्ञांचा. ऋषींनी हे तेव्हाच सांगितलं की सतत विस्तार पावतंय म्हणून ते ब्रह्म आहे. तर हे जे सतत विस्तार पावणार असं ब्रह्म आहे, त्याचा विचार करणारी जी ही सगळी साधनं आहेत, हे जे सगळं अध्यात्म साधन आहे, त्या साधनांच्या द्वारे आत्म्याबद्दलचा संशय दूर करून आत्मानंदात मग्न असावं. आपल्या आत्म्याबद्दलचे जे सगळे संशय आहेत, काय संशय आहेत? कोण असेल बरं आत्मा? कुठे असेल बरं? मेल्यानंतर कुठे जात असेल बरं? भटकत असेल का? त्याचं भूत होत असेल का? काय काय संशय आहेत? ते सगळे निराकरण करायचे आणि त्याचं खरं उत्तर मिळवायचं की काय आहे हा आत्मा? अरे हा आत्मा तर तो परमात्मा आहे. हे खरं उत्तर मिळवून मग त्या परमात्म्यासोबत एकरूप व्हायचं आणि त्याला त्यांनी काय म्हटलंय? आत्मानंदात मग्न असावं. तर अशा रीतीनं त्या आत्म्याबद्दलचे सगळे संशय दूर करून आत्मानंदामध्ये मग्न राहावं असं भगवंत सांगतायत. कुणाला? उद्धवाला सांगतायत की तू आत्मानंदात मग्न राहा. हे आत्मानंदात मग्न राहण्याचा उपदेश भगवंत इथं देत आहेत. पुढे सांगतायत ते की हे शरीर पृथ्वीचं कार्य आहे. पृथ्वीचं कार्य म्हणजे काय? पृथ्वीनं हे कार्य केलं ना शरीर बनवण्याचं, म्हणून हे पृथ्वीचं कार्य आहे. हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. पृथ्वीनं आत्मा घडवलाय का? नाही. त्या पृथ्वीनं तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये जे मॅग्नेशियम आहे तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या शरीरामध्ये सल्फर आहे, तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम आहे. पृथ्वीवर सापडणारी सगळी संयुग, केमिस्ट्री मधले सगळे धातू तुमच्या शरीरात आहेत. का? कारण हे पृथ्वीचं कार्य आहे. पण हे शरीर म्हणजे तो आत्मा नव्हे. आत्मा पृथ्वीत कुठे सापडतो का हो? तुम्हाला कॅल्शियमची खांड सापडेल, सल्फेटची खांड सापडेल. पृथ्वीवर कुठे आत्म्याची खांड सापडते का बघा बरं? हा आत्मा ह्या पृथ्वीमध्ये नाहीच आहे. त्यामुळे भगवंत म्हणतात की हे शरीर म्हणजे आत्मा नव्हे. इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा आत्मा नव्हेत. हे तर सूक्ष्म शरीर आहे. प्राण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळे काय आहे? हे सूक्ष्म शरीर आहे. हे सुद्धा आत्मा नव्हे. जसं वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी हे कुठे असतात? हे आकाशात असतात. म्हणजे वायू आकाशात असतो, पाणी पण आकाशातच आहे, नाही का? जर तुम्ही एक ग्लासभर पाणी वर उडवलं तर ते आकाशात आहे आणि पुन्हा जमिनीवरती येऊन पडलं. तर ही पृथ्वी कुठे आहे? ही पृथ्वी पण आकाशातच भ्रमण करते. अग्नी कुठे आहे? तो पण आकाशातच आहे.
सूर्यासारखा तप्त अग्नीचा गोळा तो कुठे आहे? तो आकाशातच आहे. मग एवढे सगळे हे वायू, अग्नी, पाणी आणि पृथ्वी ही महाभूत आकाशात असली तरी सुद्धा त्याचे गुण आकाशाला चिकटतात का हो? आकाशाला चिकटत नाही त्याचे गुण. त्याचप्रमाणे सत्व, रज आणि तम हे जे 3 गुण आहेत आणि ह्या 3 गुणामुळे जी कर्म घडतात ती आपल्यातल्या अविनाशी आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. लक्षात आलं ना? इतका मोठा सूर्यासारखा सूर्य, एवढी प्रचंड उष्णता फेकणारा, पण रात्र झाली की आपल्याकडे फार थंडी वाजायला लागते. म्हणजे त्याचा गुण आकाशाला चिकटला नाही. थोडीफार त्याच्या आजूबाजूची हवा त्याने गरम केली असेल, परंतु तो गुण आकाशाला नाही चिकटवू शकला. त्याचप्रमाणे हे जे सत्व, रज आणि तम आहेत ते आपल्यातल्या अविनाशी आत्म्याला स्पर्श नाही करू शकत. पण आपण स्वतःहून त्याच्याशी एकरूप होतो आणि त्यामुळे आपल्याला त्यांचा त्रास व्हायला लागतो त्या 3 गुणांचा. पुढे सांगतायत भगवंत की तू भक्तियोग साध्य कर. जोपर्यंत माझा सुदृढ भक्तियोग साध्य होऊन त्या योगे मनाचा रजोगुण रूपी मळ कायमचा निघून जात नाही. काय म्हणतायत की जर तुला भक्तियोग साध्य झाला तर तुझ्या मनाला हा जो मळ लागलेला आहे, कुठला मळ आहे? तर रजोगुणाचा. रजोगुणाला त्यांनी मळ म्हटलंय. तर हा रजोगुणाचा मळ आपल्या मनाला लागलाय, तो कायमचा निघून गेला पाहिजे. आणि तो कायमचा कसा निघून जाईल? तर भक्तियोग साध्य झाल्यानंतर. पण जोपर्यंत हे घडत नाही, जोपर्यंत हा भक्तियोग साध्य होत नाही, हा रजोगुण रूपी मळ निघून जात नाही, तोपर्यंत काय केलं पाहिजे? तोपर्यंत ह्या गुणांची संगत जाणीवपूर्वक सोडली पाहिजे. कशी सोडायची? तर आपण पाहिलंय की जागे राहायचं. ज्या क्षणाला तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही गुणांच्या सोबत जोडले जात आहात, त्याच क्षणाला डोळे उघडायचे. स्वप्नातून तुम्ही डोळे उघडले की उठून उभे राहता. अरेच्या, स्वप्न तर खोटं आहे. तसंच तुम्ही सतत जर जागे राहिलात, तुमचं मन काय करतंय याच्यावर जर बुद्धीनं कायम स्वरूपी अंकुश ठेवला, मन आणि बुद्धी एकरूप नाही झाले, जर बुद्धी कायम एखाद्या वॉचमन सारखी त्या मनावरती लक्ष ठेवून राहिली, तर मनाची काय बिशाद आहे गुणांच्या सोबत एकरूप होण्याची किंवा पंचज्ञानेंद्रियाच्या सोबत एकरूप होण्याची? आणि त्या ज्ञानेंद्रियांची काय बिशाद आहे विषयाकडे धावण्याची? फक्त बुद्धीनं जागं राहिलं पाहिजे. म्हणून बुद्धीचं जागं राहणं हे खूप आवश्यक आहे. तर भगवंत सांगतायत की तोपर्यंत गुणाची संगत सोडली पाहिजे, म्हणजे जागं राहिलं पाहिजे. जसं निदान जर झालं नाही तर रोग पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो आणि माणसाला त्रास देतो. एखाद्या माणसाला एखादा रोग होतो, पण त्या रोगावरचं जर निदानच झालं नाही किंवा वैद्याला जर समजलंच नाही की याला नेमकं काय झालंय, तर काय होईल? तो रोग पुन्हा पुन्हा वर डोकं काढील आणि त्या माणसाला त्रास देईल. तसंच जो विषयामध्ये आसक्त आहे, विषयांच्या प्रती इंद्रिय धावणार आहेत. हे घोडे गवताकडे धावणारच आहेत. पण बुद्धीनं मनरूपी लगाम ओढून धरला पाहिजे. तर जोपर्यंत हे मन आणि हे घोडे, हे इंद्रिय विषयामध्ये आसक्त आहेत, तोपर्यंत वासना त्रासच देणार आहेत. म्हणून ही गुणांची संगत सोडली पाहिजे. भगवंत पुढे सांगतायत की आत्मज्ञानी व्यक्ती संसारात असून सुद्धा, आत्मज्ञानी म्हणजे कोण? आत्मज्ञानी म्हणजे कोण? कुणी फार मोठा संत महंत नव्हे, कुणी आकाशातून पडलेला नव्हे. आत्मज्ञानी म्हणजे तुम्ही आणि मी आता जे ज्ञान घेतो आहोत, हे ज्ञान ज्याला झालं तो. तर ह्या आत्मज्ञानी संसारात असून सुद्धा हर्ष, शोक इत्यादी विकारांनी विचलित होत नाही. 2 विरुद्ध गोष्टी सांगितल्या पहा. खूप हर्ष होणं आणि खूप शोक होणं. शोक नकोसा आहे, हर्ष हवासा आहे. म्हणजे हवं आणि नको याच्या पलीकडे तो गेलेला असतो. हवं नकोपणाने तो विचलित होत नाही. कोण? आत्मज्ञानी. कुठे? संसारात असून सुद्धा. पहा, खूप महत्वाचा शब्द आहे बरं काय की हा आत्मज्ञानी तो संसार सोडून कुठे जात नाही, जंगलात जात नाही किंवा कुठे हिमालयात जात नाही, तो संसारातच राहतो. पण संसारात राहून सुद्धा तो ह्या विकारांनी विचलित होत नाही. कोण? आत्मज्ञानी.
म्हणजे विकारांनी जर विचलित व्हायचं नसेल तर काय व्हायला पाहिजे? आत्म्याचं ज्ञान घ्यायला पाहिजे. काय आहे ते ज्ञान? हेच आहे जे भगवंत इथे सांगतायत. पुढे सांगतायत भगवंत, परमानंदाचा साक्षात्कार झाल्यामुळे परम आनंद जो मगाशी जे सांगितलं भगवंतांनी की आत्मानंदामध्ये मग्न राहा. एकदा त्या आत्मानंदाचा साक्षात्कार झाला, त्याचा अनुभव आला, त्याची गोडी कळाली, की मग त्याच्या सगळ्या इतर आशा नष्ट होऊन जातात. फक्त अज्ञानच कारण आहे. जसं नाहीसं झालेल्या स्वप्नातील पदार्थ कोणी सत्य मानित नाही. आपल्या स्वप्नामध्ये वेगवेगळे पदार्थ येतात, म्हणजे घटना येतात. त्या कोणी सत्य मानतो का हो? नाही मानत. तर स्वप्नातील पदार्थ कोणी सत्य मानत नाही, तसं ज्ञानी पुरुष मिथ्या इंद्रियांचे विषय तर्काने मिथ्या ठरवतो. म्हणजे हा ज्ञानी पुरुष काय करतो? हे जे इंद्रियांचे जे विषय आहेत, त्याच्याबद्दल तर्क मांडतो. तर्क मांडतो म्हणजे काय? त्याचं बौद्धिक विवेचन करतो तो. ही इंद्रिय विषयांकडे धावतायत. मग ही इंद्रिय का धावतायत बरं विषयांकडे? ही इंद्रिय म्हणजे मी आहे का? याचा तो तर्क करू लागतो आणि तो ठरवतो की नाही, नाही, नाही. मी म्हणजे इंद्रिय नव्हे. म्हणजे तो त्याने मिथ्या ठरवलं. तर अशा रीतीनं तो मीचा शोध घेतो. तर्कबुद्धीच्या सहाय्यानं मिथ्या तर्कबुद्धीच्या सहाय्यानं तो हा शोध घेतो आणि तो हे इंद्रियांचे विषय हे खोटे आहेत याचा निश्चय करतो. देह, इंद्रिय ही सगळे पदार्थ अज्ञानामुळं आत्म्यापासून वेगळे नाहीत असं वाटत होतं. हा देह आत्म्यापासून वेगळा नाही तसं वाटतं. कशामुळे? तर अज्ञानामुळे. परंतु ज्ञानामुळे ते अज्ञान दूर होतं. जे की ज्ञान आपण गीता वर्गातून घेतो, जे ज्ञान आपण सिद्ध समाधी योगातून घेतो किंवा जे ज्ञान आपण ह्या भागवत ग्रंथाच्या 11व्या स्कंदाच्या अभ्यासातून घेतो आहोत, तेच हे ज्ञान आहे. ह्या ज्ञानामुळे काय होतं? अज्ञान नाहीसं होतं. जसा सूर्योदयाने अंधार नाहीसा होतो. सूर्योदय झाल्यावरती अंधार राहतो का हो? अंधाराचं साम्राज्य असतं रात्री, पण ते अख्खं साम्राज्य एका क्षणार्धात लयाला जातं. तसं भगवंत सांगतायत की सूर्योदयामुळे अंधार काय होतो? लयाला जातो. तसं माझं खरं ज्ञान, त्या परमात्म्याचं खरं ज्ञान माणसाच्या बुद्धीतील अज्ञान नाहीसं करून टाकतं. भगवंत सांगतायत माझं खरं ज्ञान घे. त्या परमात्म्याचं खरं ज्ञान घे, त्यामुळे तुझ्या बुद्धीतलं अज्ञान नाहीसं होऊन जाईल. पुढे सांगतायत की हा आत्मा स्वयंप्रकाशित आहे. आता आत्म्याचं स्वरूप सांगतायत. कसा आहे तो? तो स्वयंप्रकाशित आहे. त्याला बाहेरून कुठल्या प्रकाशाची गरज नाहीये. तो अजन्म आहे. तो जन्मालाही येत नाही, त्याचा मृत्यू पण होत नाही. तो अप्रमेय स्वरूप आहे. अप्रमेय स्वरूप म्हणजे काय? तो प्रमाणाचा विषय नाही. जसं एखाद्या गोष्टीचं प्रमाण द्यावं लागतं. तर आत्म्याचं कुठलंही प्रमाण देता येत नाही. जसं आकाशामध्ये ब्लॅक होल्स आहेत. आता हे ब्लॅक होल डोळ्याला दिसत नाही. का दिसत नाही? कारण त्या ब्लॅक होलवर पडलेला प्रकाश त्याच्या आतच गिळून घेतला जातो. इतकी प्रचंड घनता आहे तिथे. त्यामुळे ते डोळ्याला दिसत नाही. म्हणजे असा काळा ठिपका पण दिसत नाही. मुळातच सगळं ब्रह्मांड काळं आहे वरती. त्यात ब्लॅक होल आणखीन काळं काय वेगळं दिसणार आहे? घनदाट काळ्या अंधारात पुन्हा काळा कपडा दिसेल का डोळ्याला? नाही दिसणार. तसं ह्या काळ्या ब्रह्मांडामध्ये काळं ब्लॅक होल दिसत नाही. मग त्याचं प्रमाण मांडावं लागतं. मग ब्लॅक होल आहे हे शास्त्रज्ञ कशावरून म्हणतात? तर काही प्रमाणं मांडली आहेत, की त्याच्या बाजूनं जाणारा प्रकाश वाकडा होऊन जातो. तो वाकडा होऊन जातो याचा अर्थ तिथे काहीतरी प्रचंड घनता असलेलं आहे जवळपास, असं त्यांनी तर्क मांडला. म्हणजेच त्याचं प्रमाण मांडलं. पण आत्मा हा प्रमाणाचा पण विषय नाहीये, म्हणून त्याला अप्रमेय स्वरूप म्हटलंय. हा महाअनुभूती स्वरूप आहे. म्हणजे सगळ्या अनुभूती त्याच्याच ठिकाणी अनुभवाला येतात. आपल्याला ज्या अनुभूती होतात ह्या फक्त आत्म्याच्या ठिकाणीच होतात. हा आत्मा एक आहे, अद्वितीय आहे. याच्यासारखा दुसरा नव्हेच. माझा एक वेगळा आणि तुमचा एक वेगळा असा नव्हेच. तो एकच आहे. त्याच्या बाबत वाणी मूक झाल्यावर तोच शिल्लक राहतो. हे जे आपण मोठ्या जोमानं बडबड करून करून ज्याच्याबद्दल बोलतोय, ही वाणी जेव्हा मूक होईल त्यावेळेला फक्त तोच एकटा शिल्लक असतो.
कारण त्याच्याच प्रेरणेमुळे वाणी आणि प्राण हे आपलं आपलं काम करत असतात. अद्वितीय आत्मतत्वामध्ये भेदाची कल्पना केली जाते, तेच खरं काय आहे? अज्ञान आहे. तर असं हे आत्मतत्व आहे जे अद्वितीय आहे, पण त्याच्यामध्ये जेव्हा आपण भेद मांडतो, मी वेगळा आहे, तू वेगळा आहे, दोन आत्मे वेगळे आहेत, हे माझं आहे, हे तुझं आहे, हे मला हवं आहे, ते मला नको आहे, अशा प्रकारचे भेद ज्या वेळेला निर्माण व्हायला लागतात, तर तेच अज्ञान आहे, असं भगवंत 36व्या श्लोकात सांगतायत. आणि आता या 36व्या श्लोकानंतर भगवंत थोडंसं ह्या अध्यायाच्या समाप्तीच्या दिशेने चाललेत. परमार्थाचं निरूपण करतायत. परमार्थ असलेलं ज्ञान काय आहे? ते भगवंतांनी आपल्याला एवढा वेळ सांगितलंय. आणि काय सांगतायत त्याच्यामध्ये, की अरे बाबा रे, हा योग केवळ शरीर शुद्धीसाठी नाहीये. शारीरिक रोगादी उपद्रव योग धारणेने, म्हणजे शरीराला असलेले रोग आदी म्हणजे इत्यादी रोगासारखे जे उपद्रव आहेत ते नाहीसे होऊ शकतात. कशाने? योग धारणेने नाहीसे होऊ शकतात, आसन केल्याने नाहीसे होतात, तपश्चर्याने नाहीसे होतात, मंत्रांनी नाहीसे होतात, औषध सेवनाने हे उपद्रव नाहीसे होतात. तसंच माझं भगवंताचं चिंतन केल्याने सुद्धा हे उपद्रव नाहीसे होतात. नामसंकीर्तनानं सुद्धा नाहीसे होतात. परंतु अखंड योग साधना करत राहिल्याने शरीर जरी सुदृढ झालं तरी सुद्धा बुद्धिमान पुरुषाने साधना करण्याचे थांबवून त्यातच संतुष्ट राहता कामा नये. फार महत्वाचा संदेश पहा. आपण योगाचे वेगळे वेगळे वर्ग करतो, सिद्ध समाधी योग करतो, त्यानंतर रामदेव बाबांचे कार्यक्रम करतो, योगाच्या वर्गाला जातो, सगळं जग योग करतंय. परंतु भगवंताचा हा संदेश आहे 41व्या श्लोकातला, खूप महत्वाचा आहे, की बुद्धिमान पुरुषानं साधना करण्याचं थांबवून त्यातच संतुष्ट राहू नये. आणि जग त्यातच संतुष्ट आहे. फक्त काय हवंय? सुदृढ शरीर हवंय. भगवंत म्हणतात, अरे योग त्याच्यासाठी नाहीये. तर माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असावं. योग कशासाठी आहे? माझ्या प्राप्तीसाठी योग आहे. आणि अशा रीतीनं 28वा अध्याय भगवंतांनी इथे संपवला. ह्याच्यात त्यांनी परमार्थ असलेलं ज्ञान आपल्याला दिलं. आता हे जे परमार्थ असलेलं ज्ञान दिलं, हे वास्तव ज्ञान आहे. हे अमूर्ताचं ज्ञान आहे, किंवा ज्याला आपण निर्गुण म्हणू, अशा त्या निर्गुण परमात्म तत्वाचं हे ज्ञान आहे. आणि हे जे परमार्थाचं निरूपण आहे, हे कदाचित थोडंसं अवघड वाटू शकतं, थोडंसं जड वाटू शकतं. म्हणून उद्धव आपल्या सगळ्याचे प्रतिनिधी होऊन थोडा सोपा मार्ग भगवंताला विचारतायत. भागवत धर्माचं निरूपण ह्या याच्यामध्ये, म्हणजे हा सोपा मार्ग भागवत धर्मामध्ये आलेला आहे आणि तत्वज्ञान परमार्थ निरूपणामध्ये आलेलं आहे. हा तो दोन्हीमध्ये फरक आहे. तर हे जे उद्धव आहेत ते भगवंताला म्हणतात, की मला थोडा सहज सोपा मार्ग तुम्ही सांगा ना. तर उद्धव म्हणतात, की हे अच्युता, ज्याचं मन ताब्यात नाही त्याच्यासाठी ही योग साधना करणं अतिशय अवघड आहे असं मला वाटतं. काय म्हणताय? की जर मन ताब्यात नसेल तर ही योग साधना करणं अवघड आहे असं मला वाटतं. म्हणून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करील असा सोपा उपाय मला सांगा. पहा किती, म्हणजे लाख मोलाचा प्रश्न किंवा $1,000,000 क्वेश्चन आपण म्हणू, असं विचारलंय, की हे भगवंता, योग न करता, अभ्यास न करता ते परमपद प्राप्त होईल का हो? परीक्षेला न बसता मी पास होईल का हो? शाळा कॉलेजात न जाता मला डॉक्टरेट मिळेल का हो? असा काही सोपा उपाय असला तर सांगा ना. असं भगवंताला विचारतायत. लौकिक जगामध्ये आपल्याला वेड्यात काढतील, हाकलून देतील. परंतु भगवंताचं भक्तावर एवढं प्रेम आहे, की ते म्हणतात, ठीक आहे, कॉलेजला न जाताही डिग्री मिळवण्याचा उपाय तुला सांगतो. हा उपाय तुला मी देतो. तर पुढे ते विचारतायत, आणि हे विचारतायत कसं? भगवंताची स्तुती करून करून विचारतायत. हे कमल नयना, हे विश्वेश्वरा. म्हणूनच सारासार विचार करणारे भक्त, आनंदाचा वर्षाव करणाऱ्या आपल्या चरण कमलांचा, आता ते भक्तीच्या दिशेने चाललेत. कोण?
इथे हे वाक्य कोण बोलतंय तर उद्धव बोलतायत की हे कमल नयना, हे विश्वेश्वरा, सारासार विचार करणारे जे भक्त असतात, सार आणि असार, कशामध्ये सार आहे, कशात अर्थ भरलेला आहे आणि काय निरर्थक आहे, ह्याचा जो विचार करू शकतो असा जो भक्त आहे, तो काय करतो? आनंदाचा वर्षाव करणारे जे तुमचे चरण आहेत, जे चरण कमल आहेत, त्याचा आनंदाने आश्रय घेतात. परंतु जे योग कर्माच्या सहाय्याने सिद्धी मिळवू इच्छितात किंवा ते परमात्म तत्व म्हणजे ते सिद्ध करू इच्छितात, कशाने? योग कर्माच्या सहाय्याने, बुद्धीच्या सहाय्याने, अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेने भ्रष्ट झाल्यामुळे, म्हणजे त्या लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे, अहंकारी लोकांची. कुणामुळे? तर तुमच्याच मायेने भ्रष्ट झाली आहे. भगवंता, तुम्ही हे मायारूप जाळं फेकलंय आणि त्या मायेमध्ये आम्ही सगळे अडकलोय. म्हणजे ती माया फेकणारे पण तुम्हीच आहात, त्या मायेतून सोडवणारे पण तुम्हीच आहात. म्हणून काय म्हटलंय की आपल्या मायेमुळे ती आमची बुद्धी भ्रष्ट झाली किंवा त्या अहंकारी लोकांची बुद्धी भ्रष्ट झाली आणि त्यामुळे ते तुमच्या चरण कमलांचा आश्रय घेत नाहीत. पुढे म्हणतायत, भगवंताची स्तुती करतायत, आपल्या चरण कमलांच्या धुळीचे उपासक असणारे आम्हाला. पहा, भगवंताचं पाऊल जिथं पडलंय ती धूळ सुद्धा पवित्र आहे. त्या धुळीचे उपासक असणारे आम्हाला दुर्लभ असं काय आहे बरं? आम्ही तर तुमच्या धुळीचे उपासक आहोत. मुळातच उद्धव हे भगवंताचे भक्त आहेत आणि त्यामुळे ते खात्रीने सांगतायत की आम्ही तुमच्या धुळीचे उपासक आहोत, आम्हाला दुर्लभ काहीच नाहीये, त्यामुळे मी जे मागतोय ते तुम्ही मला निश्चित देणारच आहात. आपण मनुष्याच्या अंतरंगात आत्मा रूपाने आणि बाहेर आचार्यांच्या रूपाने राहून त्यांचं पाप नाहीसं करता. पहा, अंतिम अध्याय आहे. ह्या अंतिम अध्यायामध्ये भगवंत आणि उद्धव यांचा संवाद चाललाय आणि उद्धव आपले डोळे उघडतायत. ते म्हणतायत की अंतरंगात आत्मरूपानं भगवंत आहेत आणि बाहेर आचार्यांच्या रूपानेही भगवंतच आहेत. आपल्याला ज्यांनी ज्ञान दिलं, आपल्यापर्यंत ज्यांनी ज्ञान पोहोचवलं, ते आपली गुरु परंपरा, ती सुद्धा काय आहे? ती सुद्धा भगवंतच आहे. तर हे तुम्ही भगवंत आचार्यांच्या रूपानं आमच्या बाहेरून आमचं पाप नाहीसं करता. पुढे म्हणतायत, आता शुकदेव म्हणतायत, हा संवाद चाललेला आहे पहा. हा संवाद कुणामध्ये आहे? शुकदेव आणि परीक्षित राजा ह्या दोघांमध्ये भागवत ग्रंथाचा संवाद चाललेला आहे. आणि हा संवाद शुकदेव परीक्षित राजाला सांगतायत. परीक्षित राजाचं 7 दिवसानंतर मरण ठरलेलं आहे. 7 दिवसानंतर त्याला तक्षक नावाचा सर्प येऊन दंश करणार आहे आणि ती भविष्यवाणी आहे, ती खरी ठरणार आहे. तर आता मला मुक्ती कशी मिळेल म्हणून परीक्षित राजा शुकदेवाला विनंती करतो आणि शुकदेव म्हणतात की अरे तू हा भागवत ग्रंथ ऐक, ह्या भागवताचं जो ज्ञान घेतलास म्हणजे तुला मुक्ती मिळेल. तो म्हणतो काय आहे हा भागवत? तर शुकदेव परीक्षिताला भागवत सांगतायत आणि आपण ते ऐकत आहोत. त्या भागवत ग्रंथामधला हा कृष्ण आणि उद्धव यांचा संवाद शुकदेवांनी परीक्षिताला सांगितला. ते शुकदेव आता परीक्षिताला म्हणतायत की भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेव आदी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत. कुणाचे ईश्वर आहेत ते? अरे ते तर ब्रह्मदेवाचे ईश्वर आहेत, ते शंकराचे सुद्धा ईश्वर आहेत. असे हे श्रीकृष्ण, तेच आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव, विष्णू आणि रुद्र, जे विष्णू रूप आहे, ते विष्णू रूप म्हणजे कोण कोण आहेत? ते श्रीकृष्णच आहेत. तर ते श्रीकृष्ण आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव, विष्णू आणि श्री शंकर यांचं रूप धारण करतात आणि ते रूप धारण करून जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हा खेळ खेळतात. हा खेळ मांडलेला कुणी मांडलाय? तर ब्रह्मदेवाच्या रूपानं तोच आहे श्रीकृष्ण, विष्णूच्या रूपानं तोच आपलं पालन पोषण करतोय, श्री शंकराच्या रूपानं तोच सर्वनाश घडवणार आहे. ही सगळी रूप कुणाची आहेत? तर त्याच भगवंताची आहेत आणि तो त्याच्यासाठी खेळ आहे. हे शुकदेव सांगतायत परीक्षिताला. पुढे मग भगवान म्हणतात, म्हणजे आता हा इथे प्रश्न पूर्ण झाला होता उद्धवाचा, आणि उद्धवाचा प्रश्न पूर्ण झाल्यानंतर
भगवंत सांगतायत की मनुष्यानं आपली सगळी कर्म माझ्यासाठीच करावीत. काय सांगतायत आता भगवंत सरळ आणि सोपा मार्ग सांगायचं भगवंतांनी ठरवलंय आणि काय म्हणतायत, मनुष्यानं सगळी कर्म माझ्यासाठी करावी आणि ती करते वेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा. पहा, एक एक शब्द महत्वाचा आहे यातला. आपण दिवसभरात करत असलेलं प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी म्हणून करावं. सोपा मार्ग हवाय ना, तर हा घ्या भागवत धर्माचा सोपा मार्ग. नाही होत ना तुमच्या ज्याने ती तपश्चर्या, ती योग साधना, तर मग हा सोपा मार्ग आहे ना. काय आहे सोपा मार्ग? तर सगळी कर्म माझ्यासाठी कर. काय अवघड आहे याच्यात? आणि ती करताना काय कर? माझं स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढव. ते म्हणत नाहीत की एकदमच तुला सगळं साध्य होणार आहे. तर हळूहळू आज सुरू कर. 2 वर्षांनी साध्य होईल, 5 वर्षांनी साध्य होईल. जेव्हा लक्षात येईल की अरेच्चा, भगवंताचं स्मरण करणं आपण विसरलो, तर परत ते स्मरण करायला सुरुवात कर. म्हणजे ही कर्म माझ्यासाठीच करता करता माझं स्मरण पण कर आणि ते स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढव. त्यामुळं काय होईल? त्यामुळं तुझं मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल. तुझं मन जे हवं नकोच्या बंधनात अडकलेलं असतं आणि तुझं चित्त जिथे सगळ्यात जुन्या आठवणी स्टोअर होऊन बसल्यात आणि त्या जुन्या आठवणींच्या साहाय्यानं जे मन वेगळे वेगळे निर्णय घ्यायला पाहतं, बुद्धी जे वेगळे वेगळे निर्णय घ्यायला पाहते, ते तुझं मन आणि चित्त हे जर दोन्ही मुळात मला मला समर्पित झाले, तर मग बुद्धीचं काम सोपं होऊन जाईल. म्हणून काय म्हणतायत, सगळी कर्म माझ्यासाठी कर आणि ती करताना माझं स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढव. त्यामुळं तुझं मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल. पुढे सांगतायत की साधूजन ज्या ठिकाणी निवास करत असतील तिथंच माझ्या भक्तजनांनी राहावं. त्यांच्या आचरणाचं अनुकरण करावं. म्हणजे आता ह्या स्क्रीनवरती आपण 2 गोष्टी पाहिल्या. एक सांगितलं 9व्या श्लोकामध्ये की काय करावं. एकाच वाक्यात भागवत धर्म आला पहा, की सगळी कर्म माझ्यासाठी कर आणि ती करताना माझं स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढव. मग नंतर त्याचा परिणाम आहे. पण काय करावं हे तर या 2 ओळीतच आलं. आणि नंतर आपलं जीवन जगताना काय करावं? तर साधूजन म्हणजे जिथे सत्संग चाललेला असेल त्या ठिकाणी जावं. म्हणजे काय होईल? म्हणजे हा अभ्यास पुन्हा-पुन्हा होईल. साधू म्हणजे काय? तर साधू म्हणजे जिथे सत्याची जिथं चर्चा होते. सत आणि असत हे जे आहे, तर सत विषयाचं जिथं चर्चा होते त्याला साधू म्हणायचं. साधू जिथे राहतात म्हणजे जिथे भगवे कपडे घातलेले लोक राहतात, तिथे जाऊन तुम्ही राहा असं भगवंताला सांगायचं नाहीये. साधू जन, जे जनसाधू आहेत, जे सर्वसाधारण लोक साधू आहेत, सज्जन आहेत, त्या पवित्र ठिकाणी तुम्ही पण राहावं आणि त्यांच्या आचरणाचं अनुकरण करावं. म्हणजे आपलं पण अभ्यास आपोआप हळूहळू होईल. म्हणजे बुद्धीच्या सहाय्याने जर करता येत नसेल, तर दुसऱ्याचं कॉपी करा. दुसऱ्याच्या सहवासात राहा. हा आणखीनही सोपा मार्ग सांगितलाय. पुढे म्हणतायत की पर्व, यात्रा. पर्व म्हणजे काही पवित्र पर्व सांगितले असतात, जसं संक्रांतीचं पर्व असतं किंवा आपल्याकडे महाकुंभ असतो, त्याचं पर्व असतं किंवा गावोगावच्या यात्रा असतात, महोत्सव असतात. अशा वेळी सर्वांच्या सोबत किंवा एकट्यानं नृत्य, गायन, वाद्य इत्यादींनी महाराजांना शोभून दिसेल अशा थाटामाटात माझी यात्रा आणि महोत्सव करावेत. म्हणजे भगवंत एक एक पाऊल पुढे येत आहेत पहा. अगोदर सांगितलं सगळी कर्म मला अर्पण कर. दुसऱ्यांदा सांगितलं साधूजनांच्या सोबत राहा. आणि तिसरा टप्पा सांगतायत की महोत्सवामध्ये सर्वांबरोबर किंवा एकट्यानं नृत्य, गायन करावं. महाराजाला शोभून दिसेल अशा थाटामाटात माझी यात्रा करावी. माझे महोत्सव साजरे करावेत. हं. म्हणजे इथे जी वारकऱ्यांची आळंदीवरून दिंडी निघते थेट पंढरपूरला, ते का जातात बरं? तर त्याचं उत्तर इथे आहे पहा, की तो भगवंताचा आदेश आहे, की जिथे हे अशा यात्रा निघतील त्यावेळेला सगळ्यांच्या सोबत आणि नसेल सोबत तर एकट्यानंच. कसं जावं? महाराजांना शोभून दिसेल अशा थाटामाटात माझी दिंडी किंवा माझी पालखी घेऊन तुम्ही जा. अंतःकरण शुद्ध करून माणसानं आकाशासारख्या आत-बाहेर परिपूर्ण तसेच आवरण शून्य अशा मला परमात्म्याला
सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही असल्याचं पाहावं. दिंडीमध्ये प्रत्येक जण माऊली माऊली म्हणून दुसऱ्याचं दर्शन घेत असतो पहा. हं? का? तर ते भगवंत इथे पुढे सांगताय, की अंतःकरण जर शुद्ध झालं आपलं, अंतःकरण म्हणजे काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ही आतली कर्ण. कर्ण म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स. तर ही जी आतली इन्स्ट्रुमेंट्स किंवा अंतःकरण आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याला शुद्ध करून काय करावं माणसानं? आकाशासारखा आत आणि बाहेर परिपूर्ण असलेला तो परमात्मा. कुठे आहे? आत पण आहे आत्मरूपानं आणि बाहेर पण आहे. तर आत आणि बाहेर कसा आहे तो? आकाशासारखा. हं. समजायला सोपं म्हणून आपण समुद्रासारखा म्हणतो त्याला, की मडक्याच्या आत आणि बाहेर दोन्हीकडे परिपूर्ण असलेला तो जो समुद्र आहे, तसं आवरण नसलेला. ह्या आकाशाला आवरण आहे का? ह्या आकाशाला आवरण नाहीये. हं. तुम्ही वस्तूला आवरण घालू शकाल, पण आकाशाला आवरण कसं घालणार? पण परमेश्वर, तो परमात्मा म्हणजे आकाश पण नाहीये. ही आकाश ही सुद्धा एक वस्तू आहे, की जिला आवरण घालता येत नाही. आणि त्यामुळे भगवंत इथे फक्त आपल्याला एक उदाहरण देत आहेत. म्हणून म्हटलंय सारख्या हा शब्द वापरलाय. आकाशासारख्या आत-बाहेर परिपूर्ण ज्याला आवरण घालता येत नाही, अशा मला परमात्म्याला कुठे पहा? सगळ्या प्राण्यांमध्ये पहा. हं. प्रत्येक जीवामध्ये मला पहा आणि आपल्यातही पहा. हं. तर असं सगळ्यांना सगळ्यामध्ये मला पाहावं, हा भागवत धर्माचा उपदेश भगवंत 12व्या श्लोकात करतायत. पुढे सांगतायत ते ज्ञानदृष्टीबद्दल, की जो फक्त ह्याच ज्ञानदृष्टीनं, कुठली ज्ञानदृष्टी आहे? की आत आणि बाहेर मलाच पहा. ह्या ज्ञानदृष्टीनं सर्वांना जो माझंच स्वरूप म्हणून त्यांचा आदर करतो. का आदर करायचा आहे? तोंड देखला आदर करायचा आहे का? आपलं काम व्हावं म्हणून कामापुरता आदर करायचा आहे का? बेटा से थँक यू, बेटा से गुड बॉय, से गुड बाय. यू आर अ गुड बॉय ना? से थँक यू. म्हणजे असं गुड बॉयचं आमिष दाखवून दाखवून आपल्याला थँक यू म्हणायचंय का? तर नाही. सर्वांना माझंच स्वरूप म्हणून प्रत्येकामध्ये भगवंत पहा. सीइंग गॉड इन एव्हरीवन. गुरुजी ऋषी प्रभाकरांनी दिलेला हा एकमेव संदेश आहे. काय आहे? सीइंग गॉड इन एव्हरीवन. प्रत्येकामध्ये भगवंत पहा. आणि ही जी आपण काम करतोय, हा जो वर्ग करतोय, सिद्ध समाधी योगाचा, गीतेचा, त्यानंतर भागवताचे हे जे आपण हे जे पारायण लावलंय, हे कशासाठी आहे? तर आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण व्हावी म्हणून आपण आपल्या ह्या शेताची नांगरणी करतोय. आपण स्वतःला तयार करतोय. हे शेत नांगरून नांगरून तयार करतोय. कशासाठी तयार करतोय? तर प्रत्येकामध्ये भगवंत पाहता यावा. त्यासाठी स्वतःला आपण लायक बनवतो आहोत. भगवंत इथे सांगतायत, की सर्वांना माझंच स्वरूप म्हणून जो त्यांचा आदर करतो. तसंच ब्राह्मण आणि चांडाळ. पहा, चांडाळ म्हणजे ज्याला स्पर्शही करू नये, अशी वाईट व्यक्ती आपण समजूयात किंवा अशी घाणेरडी व्यक्ती असेल, असा एखादा दुष्ट असेल, हं, आणि अतिशय सज्जन असा एखादा व्यक्ती असेल, दोन्हींच्याही ठिकाणी जो समान भाव ठेवतो. चोरामध्ये आणि भक्तामध्ये जो समान भाव ठेवतो. सूर्य, ज्याला आपण अर्घ्य अर्पण करून दिवसातून 3 वेळा त्रिकाल संध्या करतो, असा सूर्य आणि शेकोटीमधून उडालेली एखादी बारकीशी ठिणगी, त्या दोन्हीमध्ये काही साम्य आहे का हो? भगवंत म्हणतायत दोन्हीमध्ये फरक करू नका. दोन्हीलाही तुम्ही एकच पहा. हं? तर कृपाळू आणि क्रूर अशा सर्वांच्या ठिकाणी जो समान दृष्टी ठेवतो. अत्यंत कृपाळू एक व्यक्ती आहे आणि अतिशय क्रूर असा क्रूरात्मा आहे. अशा सर्वांच्या ठिकाणी जो समान दृष्टी ठेवतो, त्यालाच खरा ज्ञानी समजलं पाहिजे. हं. ह्या सगळ्यांना तो माझं स्वरूप म्हणून पाहतो, त्यांचा आदर करतो आणि सर्वांच्या ठिकाणी समान दृष्टी ठेवतो. त्याला ज्ञानी समजलं पाहिजे. पुढे सांगतायत, की सर्वत्र माझी भावना कर. हं. हा भावनेचा खेळ आहे. भक्तियोग हा भावनेचा आहे. त्यामुळे आता भगवंत भावनेकडे आले, की जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्री पुरुषांच्या ठिकाणी माझीच भावना केली जाते, तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तातील स्पर्धा, ईर्ष्या, तिरस्कार आणि अहंकार हे दोष नाहीसे होतात. आपलं मन एखाद्या ठिकाणी धावतं
किंवा एखाद्याचा ते तिरस्कार करतं. का बरं? कारण आपल्या चित्तामध्ये आपण बऱ्याचशा स्मृती करून ठेवलेल्या आहेत. त्या चित्तामधल्या स्मृतींचा मळ ज्या वेळेला धुतला जाईल, त्यावेळेला मन ती चूक करणार नाही. म्हणून इथे शब्द वापरला आहे, की थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तातील हे सगळे दोष नाहीसे होतात. जोपर्यंत सर्व प्राण्यांच्या ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही. पहा, पुन्हा तिथे गाडी आली आहे, की सीइंग गॉड इन एव्हरीवन. प्रत्येकामध्ये भगवंत पाहण्याची भावना जोपर्यंत आपल्या मनात निर्माण होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारे मन, वाणी आणि शरीराच्या सगळ्या कर्मांनी माझी उपासना करत राहा. म्हणजे जोपर्यंत तू त्या स्थितीला पोहोचणार नाहीस, परम गंतव्य ठिकाण काय सांगितलंय भगवंतांनी, की सर्व प्राण्यांच्या ठिकाणी तुला मीच दिसलं पाहिजे. पण मला कल्पना आहे, की तुला लगेलच रातोरात हे होणार नाही. काही हरकत नाही. जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत काय करायचं? तर तोपर्यंत मन, वाणी म्हणजे तुमची वाचा आणि शरीराची सगळी कर्म ह्याच्या साहाय्याने काय कर? तू जाणीवपूर्वक माझी उपासना करत राहा. म्हणजे जे काही घडायचंय ते आपोआप घडेल. पुढे सांगतायत, की आपलेच लोक आपल्याला हसले तरी तिकडे लक्ष देऊ नको. आपण हे करू ही साधना, त्यावेळेला लोक हसतील. अरे वेडा झालाय. हं? काय करतोय? इस्कॉनवाल्यांना नाही का आपण हसत. हं? गल्लोगल्लीत फिरतात हातामध्ये ते गळ्यामध्ये ढोलकी अडकवून, धोतर घालून, कपाळाला उभा गंध लावून, हं? रस्त्याने नाचत-नाचत फिरतात. पण लोक हसतात. हे काय फॅड आणलंय नवीनच, नाही का? आपलेच लोक आपल्याला हसले. बरं परके हसले तर ठीक आहे हो. पण आपले हसले तर आपल्याला नकोसं वाटतं ना. भगवंत सांगतायत, की आपलेच लोक आपल्याला हसले तरी तिकडे लक्ष देऊ नका. लोकलज्जा आणि देहदृष्टी सोडून द्या. कुत्रा, चांडाळ, गाय, गाढव इत्यादींना साष्टांग नमस्कार करावा. गायीला नमस्कार करावा हे समजू शकतो. पण गाढवाला? भगवंत सांगतायत, की लोकलज्जा सोडून गाढवाला सुद्धा साष्टांग नमस्कार करावा. माझ्या प्राप्तीच्या सर्व साधनांमध्ये सर्वात श्रेष्ठ साधन मी हेच सांगतोय. काय सांगतायत भगवंत, की माझी जर प्राप्ती करायची असेल तर त्यासाठीची जी साधनं आहेत, त्यातलं सगळ्यात श्रेष्ठ साधन कुठलं आहे? तर चराचरामध्ये माझीच भावना करावी. चर आणि अचर जे चालू शकतात त्यांच्यामध्ये आणि जे चालू शकत नाहीत त्यांच्यामध्ये सुद्धा. चालू शकत नाहीत असे कोण आहेत? वृक्ष आहेत, दगड आहेत, पर्वत आहेत. हे चालत नाहीत. एका जागेवरती स्थिर आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा माझीच भावना करावी. आणि म्हणून कालच्या गीतेच्या वर्गात आपण सांगितलं होतं, की तुम्ही फूल तोडायला जाल. भगवंताला वाहण्यासाठी फूल तोडणार असाल, तर फूल तोडण्याच्या आधी पण त्या फुलाची क्षमा मागा. आणि क्षमा मागून मग ते फूल तोडा. चर आणि अचर दोन्हीमध्ये माझीच भावना करावी. इतकंच काय, पण भय आणि शोक याच्यामुळे उत्पन्न होणारे पळून जाणे, रडणे. आपण भय आलं, एखाद्या गोष्टीचं भय झालं की आपण पळतो. अंगाला कंप सुटतो. रणांगणातून भयानं जरी एखाद्यानं पळ काढला किंवा आत्यंतिक शोकामुळं एखादा अगदी रडू लागला धाय मोकलून, तरी अशी निरर्थक कामं सुद्धा भगवंत सांगतात मला अर्पण कर. म्हणजे आपण हे वाचलं होतं किंवा हे ऐकलं होतं, की तू मला अगदी पान, फूल, फळ काही पण अर्पण कर. पण आता इथे काय सांगतायत भगवंत, की तुझं पळून जाणं आणि तुझं रडणं हे सुद्धा तू मला अर्पण कर. तर हे अशा गोष्टी ज्या निरर्थक आहेत, ज्या आपल्याला नकोशा आहेत. पळून जाणं कुणाला हवंसं वाटतं? कुणालाच हवंसं नाही वाटत. शोकग्रस्त होऊन रडणं कुणाला हवंसं वाटतं? कुणालाच नाही. तर जे तुम्हाला नकोसं वाटतं ते सुद्धा तू मला अर्पण कर. आणि अशी अशी कर्म तू मला समर्पित केली तर ती सुद्धा धर्म ठरतील. काय? ती तू अर्पित केली तरी सुद्धा ते मला चालणार आहे, असं भगवंत इथे सांगतायत. उद्धवा, जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वर दृष्टी केली जाते,
तर एक महावाक्य आहे वेदामधलं किंवा उपनिषदामधलं, सर्वम खलु इदं ब्रह्म, सर्व काही ब्रह्मच आहे. तर हे उद्धवा, जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वरच आहे अशी तुमची दृष्टी बदलून जाईल, तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागतं. आपण मागाशी पाहिलं होतं की हे एकाच दिवसात दिसणार नाही, परंतु अशा प्रकारची जर आपण दृष्टी केली जाणीवपूर्वक आपली, अशा प्रकारे आपण जाणीवपूर्वक पाहू लागलो पुन्हा पुन्हा, तर थोड्या दिवसाच्या अभ्यासानं काय होईल, त्याला ज्ञान होईल आणि सगळं काही ब्रह्मस्वरूप त्याला दिसायला लागेल. म्हणजे तो त्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचेल, तुम्ही त्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचाल. अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतात. हे संशय नाहीसे करण्यासाठी तुला वेगळी कुठली साधना करण्याची गरज नाही, वेगळा योगाचा अभ्यास करायची गरज नाही, उपनिषद वाचण्याची गरज नाही. मग काय होईल? अशी एकदा सगळंच काही ब्रह्म आहे ही तुझी दृष्टी झाली, तर तुझे संशय आपोआपच नाहीसे होतील. आपण काल भक्तियोगाच्या वर्गात पाहिलं होतं की भक्तियोग ज्या वेळेला तुम्ही भक्तियोगाला जेव्हा प्राप्त होता, तेव्हा तुम्हाला बाकीचे योग आपोआपच प्राप्त होतील. सांख्ययोग प्राप्त होईल, बुद्धियोग प्राप्त होईल, कर्मयोग प्राप्त होईल, आपोआप होईल हे तुमच्याकडून. म्हणजे तुमच्या हातून सगळी कर्म त्या पद्धतीनंच घडायला लागतील. तुम्हाला जाणीवपूर्वक तशी बुद्धी ठेवून, जागं राहून तसं मुद्दाम वागण्याची गरज पडणार नाही. तर तुम्ही तेच होऊन जाल. पुढे काय म्हणतायत की अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतील आणि माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातून विरक्त होईल. विरक्त आणि आरक्त दोन शब्द आहेत पहा. आरक्त म्हणजे काय, की एखाद्या गोष्टीबद्दल आसक्त होणं, आणि विरक्त म्हणजे काय, तर एखादी गोष्ट घडली तरी ठीक आणि नाही घडली तरी ठीक ह्या स्थितीमध्ये जाणं. आणि हीच तर ब्रह्मविद्या आहे. गीतेच्या प्रत्येक अध्यायामध्ये शेवटी जो श्लोक असतो त्याला पुष्पिका म्हणतात. तर त्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे की इति ब्रह्मविद्यायाम असं असतं ना त्या श्लोकामध्ये. तर हीच तर खरी ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्येचं हे संपूर्ण रहस्य मी थोडक्यात तसंच विस्तारपूर्वक तुला सांगितलं. म्हणजे मी तुला थोडक्यात तर सांगितलंय, पण थोडक्यात सांगता सांगता सुद्धा जेवढा आवश्यक होता तेवढा विस्तार मी केलेला आहे, असं भगवंत म्हणतायत. हे रहस्य देवतांना सुद्धा मिळणं अतिशय अवघड आहे. स्वर्गामध्ये बसलेले जे देव आहेत, हे देव तिथे वेगवेगळे भोग भोगतायत. तिथे अप्सरांचं नृत्य चालू आहे, तिथे इंद्र आहे, तिथे वरुण आहे, तिथे सगळ्या प्रकारचे देव तिथे आहेत. हे जे रहस्य मी तुला सांगतोय हे त्यांना सुद्धा मिळणं खूप अवघड आहे. त्याचं मर्म जो जाणतो, म्हणजे मी जे तुला सांगितलं याचं मर्म जो जाणतो, ते मर्म जाणणाऱ्याच्या अंतःकरणातील संशय नाहीसा होऊन तो मुक्त होतो. जो ही प्रश्न आणि उत्तर उद्धवा, हा जो तुझ्या आणि माझ्यातला प्रश्न उत्तराचा जो संवाद आहे, हा संवाद जो कोणी विचारपूर्वक आत्मसात करेल, नुसतं ऐकणार नाही, नुसता सत्संगाला येऊन बसेल, ऐकेल आणि घरी जाईल, त्याच्याबद्दल नाही बोलत आहेत भगवंत. भगवंत काय म्हणतात, ही प्रश्नोत्तर जो विचारपूर्वक आत्मसात करेल, तो वेदांचं सुद्धा परम रहस्य, म्हणजे वेदांनाही नाही कळले, आपण ते अभंग ऐकतो ना, तर जे वेदांनाही कळलं नाही असं हे जे परम रहस्य असलेलं जे सनातन परब्रह्म आहे, ते सनातन, सनातन म्हणजे त्याला आदी नाही आणि अंत नाही असं परब्रह्म, ते जे ब्रह्म आहे जे सातत्यानं विस्तार पावतोय त्याच्याही पलीकडचं पर, म्हणजे ज्याचा आदी नाही आणि ज्याचा अंत नाही, आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या ब्रह्मांडाच्याही पलीकडचं जे आदी सत्य स्वरूप आहे, ते सनातन परब्रह्म, जे परम रहस्य, जे वेदांनाही कळलं नाही, जे वेद सुद्धा शेवटी काय म्हणतात, मुके होतात, ते काय म्हणतात, नेति नेति न इति न इति, हे नाही आम्ही सांगू शकत नाही. तर असं ते परम रहस्य असलेलं सनातन परब्रह्म तो प्राप्त करून घेईल कोण, जो तुझ्या आणि माझ्यामधली ही जी प्रश्न उत्तर झाली 11व्या स्कंदामध्ये, ती विचारपूर्वक आत्मसात करेल. भगवंताचे जे आपण हे एवढे इतक्या दिवसामध्ये सत्संग गेल्या 1 वर्षामध्ये आपण सगळे उपलब्ध करून ठेवलेले आहेत रेकॉर्ड करून,
तर हे सगळे सत्संग जर आपण नियमित रीतीनं आत्मसात केले, तर त्याला सगळे सगळे त्याचे संशय नाहीसे होऊन तो काय होईल? मुक्त होईल. आणि हीच काय आहे? ब्रह्मविद्या आहे. हेच संपूर्ण ज्ञान आहे. अमृतपान केल्यावर जसं समुद्राचं मंथन केल्यानंतर त्या समुद्र मंथनातून अमृताचा कलश निघाला होता आणि तो अमृताचा कलश आपल्यालाच मिळावा म्हणून देव आणि दानव ह्या दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झालं होतं. तर असं ते अमृत की ज्याच्यासाठी देव आणि दानव हे सुद्धा भयंकर युद्ध करायला प्रवृत्त झाले, असं अमृत आणि त्याचं ज्या वेळेला आपण अमृतपान करतो, ते अमृत ज्या वेळेला आपण सेवन करतो, ते केल्यानंतर पिण्यासारखं असं काय शिल्लक राहिलो? अमृताच्या काठावर बसलेली माशी, म्हणजे असं एक मी कुठेतरी उदाहरण वाचलं होतं, की अमृतामध्ये जर एखादी माशी पडली, तर ती मरेल का हो? दुधात एखादी माशी पडली, तर ती मरते जीव जाऊन. अमृतामध्ये जर कोणी पडला, तर तो मरेल का हो? तसंच अमृत पिल्यानंतर शिल्लक काय राहील पिण्यासारखं? त्याचप्रमाणे हे ज्ञान जाणून घेतलं, जे ज्ञान भगवंतांनी आत्ता दिलं, आपण ह्या सत्संगात जे पाहिलं, हे जाणून घेतल्यानंतर जिज्ञासूला आणखी काहीही जाणून घेण्याचं शिल्लक राहत नाही. काय सांगतायत? की जे जाणून घेतल्यावर जाणून घेण्यासारखं काही शिल्लक राहत नाही. ते हे ज्ञान मी तुला दिलंय. पहा, कठोपनिषदामध्ये एक गोष्ट आहे. ते एक राजा असतो आणि त्या राजाला त्याचा मुलगा आहे. तो मुलगा, तो राजा आलेल्या ब्राह्मणांना यज्ञ केल्यानंतर म्हाताऱ्या गायी दान म्हणून देत असतो. त्याच्या मुलाला ते आवडत नाही. म्हणून मुलगा वडिलांना विषादाने म्हणतो, की बाबा ह्या गायी देऊन झाल्यानंतर तुम्ही मला कुणाला देणार हो? तुम्ही दान करताय ना, मग मला सुद्धा कुणाला तरी तुम्ही दान करणारच. मग तुम्ही मला कुणाला दान करणार असा प्रश्न तो विचारतो. वडील एकदा ऐकतात, दोनदा ऐकतात आणि शेवटी रागाने म्हणतात, जा मी तुला यमाला दान करतो म्हणून. तो तिथून निघतो आणि यमाच्या घरी जाऊन दाराबाहेर उभा राहतो. यम बाहेर गेलेले असतात. हा दारात बसून राहतो. यमाच्या घरातले, यमाच्या राजवाड्यातले सेवक त्याला आत येण्याची विनंती करतात. तुम्ही अतिथी आहात, तुम्ही आत या, विश्रांती घ्या. तो म्हणतो, नाही, जोपर्यंत ह्या घराचा मालक येत नाही, तोपर्यंत मी घरात कसा येऊ? मी बाहेरच बसून राहील. तो 3 दिवस 3 रात्र बाहेर बसून राहतो. नचिकेत नाव आहे त्याचं. तर तो नचिकेत बाहेर बसून राहिल्यानंतर जेव्हा यमराज येतात आणि ते पाहतात आणि त्यांना समजतं, की हे बालक माझ्या दारात येऊन 3 दिवस 3 रात्री उपवाशी थांबलेला आहे, केवळ माझ्यासाठी. ते म्हणतात, मी तुझ्यावरती प्रसन्न झालो. तुला काय हवंय? तुला काय हवंय असं विचारल्यानंतर नचिकेत यमराजाला विचारतात, की तुम्ही मला असं ज्ञान द्या, की जे जाणल्यानंतर जाणण्याचं काही शिल्लक राहत नाही. लक्षात आलं ना? हाच प्रश्न त्यांनी नचिकेतानं विचारला होता यमराजाला. यम त्याला म्हणतात, की हे नचिकेता, तुला मी 3 वर देतो. पण तू हे मागू नको. तू एक सोडून 3 वर माग. तू मागितलेल्या 3ही वर 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 मी तुला देईल. तुला अखंड आयुष्य पाहिजे असेल तर ते माग. मृत्यूच येणार नाही असं माग. धन, धान्य, वैभव माग. अशा हजारो पृथ्वींचं राज्य तू मला मागून घे. काहीही माग 3 वारामध्ये. फक्त तू मला हे मागू नको. काय? की जे जाणल्यानंतर जाणून घेण्याचं काही शिल्लकच राहत नाही. एवढंच फक्त तू मला मागू नको, बाकी काही पण माग. आणि नचिकेत हुशार असतो. नचिकेत आडून बसतो. तो म्हणतो, मला तुझा एकही वर नको. तुला सांगता येत असलं तर एवढं एकच सांग. आणि हे केवळ तूच सांगू शकतो, कारण तू यम आहेस. तू मृत्यूची देवता आहेस. तूच हे सांगू शकतो, की जे जाणून घेतल्यानंतर जाणून घेण्याचंही काही शिल्लकच राहत नाही. ते ज्ञान फक्त तुझ्या जवळच आहे. आणि ते तू मला दे. आणि त्याचा हा अट्टहास बघून यमराज नचिकेताला ते ज्ञान देतात. आणि तो जो यमराज आणि नचिकेताचा संवाद आहे, तो म्हणजे कठोपनिषद आहे. तर त्या ठिकाणी हेच ज्ञान यमराजांनी नचिकेताला दिलं. तेच ज्ञान भगवंत इथे कुणाला देत आहेत? त्यांच्या परमशिष्य उद्धवाला देत आहेत. काय म्हणतायत? की अमृतपान केल्यानंतर जसं पिण्यासारखं शिल्लक काही राहतच नाही, त्याचप्रमाणे हे जे मी ज्ञान तुला इतका वेळ दिलं,
ते जाणून घेतल्यानंतर जिज्ञासूला जाणून घेण्यासारखं शिल्लक काही राहतच नाही. आणि भगवंताने असं म्हटल्यानंतर उद्धवाचे डोळे भरून आले. शुकमुनी सांगतायत की भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून ज्याला योग मार्ग कळाला अशा उद्धवाचे डोळे अश्रूंनी भरून आले. प्रेमाच्या वेगाने आवेगाने त्याचा गळा दाटून आला. हात जोडून तो स्तब्ध उभा राहिला. त्याच्याने काही बोलवे ना. त्याला असं वाटलं की मला उपदेश तर मिळाला, आता भगवंतासोबत माझा वियोग होणार आहे, मला आता इथून जायचंय. भगवंताचे कुठल्या शब्दामध्ये मी आभार मानू, काय करू मी आता? त्याच्याने काही बोलवे ना. तो मूक झाला. हे शुकमुनी सांगतायत परीक्षिताला. आपण संवाद ऐकतोय कृष्ण आणि उद्धवाचा, पण हा कृष्ण आणि उद्धवाचा झालेला संवाद शुकाच्या मुखाने आपण ऐकतोय. शुक इथे मध्येच शिरलेत आणि मध्येच सांगतायत की उद्धवाचे डोळे अश्रूंनी भरून आले. प्रेमाच्या आवेगाने त्याचा गळा दाटून आला. दोन्ही हात जोडले. तो स्तब्ध उभा राहिला. त्याच्याने काही बोलवे ना. आणि बोलवत नसताना जड अंतःकरणाने जड आवाजाने उद्धव म्हणतात, हे प्रभू, आपण माया आणि ब्रह्मदेव याचे मूळ कारण आहात. ज्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली त्याचे सुद्धा तुम्ही कारण आहात. ही जी माया पसरलेली आहे आमच्या आजूबाजूला त्या प्रकृतीचेही तुम्ही मूळ कारण आहात. मी ज्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो, तो अंधार तुमच्या सानिध्यात कुठल्या कुठे पळून गेला. उद्धवाला मोह झाला होता. उद्धव भगवंताला म्हणत होते, हे भगवान, तुम्ही मला तुमच्या सोबत वैकुंठाला घेऊन चला. तुम्ही आता वैकुंठाला जाणार आहात. तुम्ही तुमच्या अवताराची समाप्ती करणार आहात. तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला. हा एक मोहच होता. मी ह्या महान मोहरूपी अंधारात सापडलो होतो. मला तुमच्याबद्दल खूप प्रेम निर्माण झालंय. तुमच्याबद्दल प्रेम निर्माण झालं हे ठीक आहे, पण तुम्हाला मला सोडावंसं वाटत नाही, हा मोह आहे. आणि भगवंता, ह्या मोहरूपी अंधारात मी सापडलो होतो. तो अंधार तुमच्या सानिध्यात ह्या ज्ञानामुळे आता कुठल्या कुठे पळून गेला. जो अग्नीच्या जवळ जातो त्याला थंडी आणि अंधाराचं भय कुठून असणार आहे? अग्नीच्या जवळ अंधार राहणार नाही आणि थंडी पण राहणार नाही. तर असं हे उद्धव सांगतायत की जो अग्नीजवळ जातो त्याला थंडी आणि अंधाराचं भय राहणार नाही. आपणच आपल्या मायेने सृष्टीची वृद्धी करण्यासाठी तुम्ही काय केलं? तुमची माया ही सगळी, माझी जी तुम्ही निर्मिती केली, मला जो तुमचा संग दिला, मला या अगोदर दाशार्ह, वृष्णी, अंधक आणि सात्वतवंशी यादवांशी, म्हणजे जे यादव होते श्रीकृष्णाच्या सोबत राहणारे, ते यादवांचे पण वेगळे वेगळे वंश होते. त्याच्यामध्ये दाशार्ह नावाचा एक वंश होता, वृष्णी नावाचा एक वंश होता, अंधक वंश होता, सात्वत वंश होता. ह्या वेगवेगळ्या वंशातील जे यादव आहेत त्या यादवांशी तुम्ही मला दृढ स्नेहपाशानं बांधलं होतं. कुणी बांधलं? तुम्हीच बांधलं होतं. कसं बांधलं? तुमच्या मायेनं बांधलं. कशासाठी बांधलं? तर ह्या सृष्टीची वृद्धी करण्यासाठी बांधलं. ह्या सृष्टीचा हा खेळ तुम्ही मांडलाय. त्या खेळाचा एक भाग, एक प्याद म्हणून तुम्ही काय केलं? मला ह्या यादवांसोबत दृढ अशा स्नेहपाशांनी बांधलं होतं. आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते पाश तोडून टाकले. पाश बांधणारे तुम्हीच आणि ते पाश तोडणारे पण तुम्हीच. कसा तोडला पाश तो तुम्ही? तो तुम्ही तीक्ष्ण तलवारीने तोडला. कुठली तीक्ष्ण तलवार आहे ती? ती आत्मबोधाची. काय आहे तो आत्मबोध? मी कोण आहे? मीचा शोध. माझं आत्मस्वरूप कुठे आहे ते भगवंत? हा शोध, हे ज्ञान देऊन हे पाश तुम्ही तोडून टाकलेत, असं उद्धव भगवंताला म्हणत आहेत. हे महायोगेश्वरा, योगेश्वरा, महायोगेश्वरा, मी आपल्याला नमस्कार करतो. आता आपण शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा. काय विनंती करतोय? की तुम्ही माझ्यावर कृपा करा. नका नेऊ मला तुमच्या सोबत, मान्य आहे मला, पण मी तुम्हाला शरण आलो आहे. माझ्यावर अशी कृपा करा की ज्या योगे आपल्या चरण कमलांवर माझी अनन्य भक्ती कायम राहील. काय कृपा करा? नका नेऊ मला तुमच्या सोबत, फक्त माझ्यावर एकच कृपा करा. काय?
तर तुमच्या चरण कमलावर माझी अनन्य भक्ती राहील, एवढी तुम्ही माझ्यावरती कृपा करा. उद्धव मूक झालेत आणि भगवंत आता उद्धवाला सांगू लागलेत, उद्धवा, माझ्या आज्ञेने तू आता बद्रिकाश्रमाला जा. तिथे माझ्या चरण कमलाचं तीर्थ असलेल्या अलकनंदेचं स्नान आणि पान कर, तू पवित्र होशील. कुठे जा? बद्रिकाश्रमाला जा, हिमालयात जा. आता तू, मी तर चाललो माझ्या धामाला. हे सगळे यादव हे तर आपापसात मेलेत लढाई करून, तू आणि मीच राहिलोय. आणि मी तर साक्षात परमात्मा आहे, मला माझ्या धामाला जायला पाहिजे. तू काय करणार आहेस? तू माझ्या चरणाचं तीर्थ असलेल्या अलकनंदेकडे जा, तिच्यामध्ये स्नान कर, अलकनंदेचं तीर्थ पी, तू पवित्र होशील. अलकनंदेच्या दर्शनानं तुझं सगळं पाप नाहीसं होईल. तू तिथं वल्कलनेस, वनातील कंदमुळं खा, फळं खा आणि कोणतीही अपेक्षा न करता आत्मानंदामध्ये राहा. वस्त्रांचाही त्याग कर, झाडांची साल कमरेला गुंडाळ. तू आता इतके दिवस माझ्यासोबत राजपरिवारात राहिलास, ही सगळी सुख सोडून दे आणि वनामध्ये कंदमुळं फळं खाऊन राहा. अलकनंदेच्या दर्शन घे, तिच्या सोबत राहा, कुठलीही अपेक्षा न करता आत्मानंदामध्ये राहा. पुढे सांगतायत, थंडी आणि ऊन, सुख आणि दुःख, ही सगळी द्वंद्व तू सहन कर. सदाचरणाने आपली इंद्रिय ताब्यात ठेव, चित्त शांत ठेव, बुद्धी स्थिर ठेव आणि माझं स्वरूप ज्ञान आणि अनुभव यामध्ये डुंबत राहा. माझं जे तू स्वरूप ज्ञान आता घेतलंय, माझ्या रूपाचं जे खऱ्या रूपाचं जे ज्ञान घेतलंय, त्याच्यामध्ये तू मग्न राहा. मी तुला जो उपदेश केला त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा. नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं, मगाशी सांगितलं तसं नकोय. काय म्हणतायत? एकांतात राहा आणि विचार करत राहा. डोळे बंद करून अनुभव घे. मी जो तुला उपदेश दिलाय त्या आत्मानंदामध्ये, त्या उपदेशाच्या स्मरणाचा आनंद पुन्हा पुन्हा घेत राहा विचारपूर्वक. आपली वाणी आणि चित्त माझ्या ठिकाणी स्थिर कर. वाणीच्या साह्यानं जर काही बोलणं होत असेल तर माझंच नाम घे. चित्तामधल्या ज्या स्मृती आहेत कुणाच्या ठेव? फक्त माझ्याच ठेव. आणि मी ह्यावर सांगितलेल्या भागवत धर्मामध्ये रममाण हो. हा भागवत धर्म आहे. तर ह्या भागवत धर्मामध्ये रममाण हो. म्हणजे काय होईल? शेवटी तू गुणांमुळे मिळणाऱ्या गती पार करशील. आपल्याला वेगळ्या वेगळ्या गती मिळणार आहेत. कशामुळे? ह्या गुणांमुळे, त्रिगुणांमुळे. त्याच्याही पलीकडे असणाऱ्या मला येऊन मिळशील. उद्धव भावविभोर होतात आणि उद्धवाचं वर्णन शुक करतात. शुक सांगतात परीक्षित राजाला, ज्याचं ज्ञान संसार भ्रम दूर करतं त्या श्रीकृष्णांनी. म्हणजे असे श्रीकृष्ण की ज्यांचं जर ज्ञान आपण घेतलं की श्रीकृष्ण कोण आहेत हे जर खरं ज्ञान आपण घेतलं तर ते ज्ञान आपले संसाराविषयीचे सारे भ्रम नाहीसे करतात. असे श्रीकृष्ण. ज्या श्रीकृष्णांचं ज्ञान संसार भ्रम दूर करतं त्या श्रीकृष्णांनी आतापर्यंत आपण ऐकला तो उपदेश जेव्हा उद्धवाला केला आणि तो उपदेश उद्धवाने ऐकला, ऐकून पूर्ण झाला, तेव्हा त्या उद्धवाने काय केलं? तर त्याने भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं. भगवंताच्या उपदेशानं त्याचं सुख दुःख आदी द्वंद्व नाहीस झालं होतं. असं असूनही तिथून जाते वेळेस त्याचं हृदय प्रेमाने भरून आलं. त्यामुळे आसवांनी डबडबलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारांनी त्याने भगवंतांचे चरणकमल भिजवून टाकले. काय केलं? त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि त्याच्या डोळ्यामधून गळागळा अश्रू वाहू लागले. त्या अश्रूंनी त्याने भगवंताचे चरण भिजवून टाकले. का? कारण त्याचं हृदय प्रेमाने भरून आलं होतं. पण तरी सुद्धा त्यांच्या उपदेशानं त्याचं सुख आणि दुःख हे द्वंद्व नाहीसं झालेलं आहे. आणि एका बाजूला
भगवंताच्या प्रेमामुळे किंवा त्यांनी जे काही आपल्याला आतापर्यंत दिलंय, तर त्या कृतार्थ भावनेनं त्याच्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत. ज्यांच्यावरील प्रेम सोडणं अत्यंत कठीण, अशा भगवंतांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ झालेला उद्धव त्यांना सोडू शकत नव्हता. तरी सुद्धा भगवंताच्या आज्ञेमुळे त्याला अत्यंत जड अंतःकरणानं जावं लागलं. जाताना त्याने भगवंतांच्या चरण पादुका उचलल्या, आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्यांना भगवंतांना वारंवार प्रणाम केला, पादुकांना वारंवार प्रणाम केला आणि तो तिथून निघाला. भगवंतांचा परमप्रेमी भक्त उद्धव हृदयामध्ये भगवंताला धारण करून बद्रिकाश्रमाला जाऊन पोहोचला. तिथं त्यानं जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण, ह्या जगताचे बंधू एकमेव आहेत, ते आहेत भगवान श्रीकृष्ण. बंधू म्हणजे काय? तर जिथे समानतेची भावना येते, तर त्यांच्या सोबत समानतेने सुद्धा आपण राहू शकू, म्हणून त्याला बंधू म्हटलंय. तर या जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण त्यांच्या उपदेशानुसार आपलं उर्वरित जीवन तपोमय अशा पद्धतीनं व्यतीत करून त्यांचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. उद्धवानं भगवंताच्या उपदेशानुसार आपलं उर्वरित जीवन व्यतीत केलं आणि तो भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाला. योगेश्वर सुद्धा म्हणजे महान महान योगी आणि योग्यांचे ईश्वर सुद्धा ज्याच्या चरणांच्या सेवेत रत असतात, अशा श्रीकृष्णांनी भगवत भक्त उद्धवाला आनंद सागराचं सार असं हे ज्ञानामृत सांगितलं. हे जे ज्ञानामृत आहे हे आनंद सागराचं सार आहे. जो श्रद्धेनं याचं थोडंसंही सेवन करतो तो तर मुक्त होतोच, शिवाय त्याच्या संगतीनं सगळं जग मुक्त होतं. तर असा हा शुकमुनी आणि राजा परीक्षित यांचा संवाद चालू आहे आणि त्या संवादाचं एक दृश्य आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे. शुकमुनी आहेत पहा, आसनावर बसलेले आहेत, हरिणाजीन टाकून. समोर त्यांच्या भागवत ग्रंथ आहे आणि भागवत ग्रंथाचं ते विवेचन करतायत. हात जोडून परीक्षित राजा बसलेला आहे आणि हा संवाद ऐकण्यासाठी ऋषी, मुनी, राजे असे आणि नगरजन असे सगळे त्या गंगेच्या किनाऱ्यावरती येऊन बसलेले आहेत आणि इथे तो सत्संग चालू आहे. 7 दिवसामध्ये पारायण संपवायचंय, कारण हे पारायण संपवल्यानंतर परीक्षित राजाचा अंत ठरलेला आहे. परंतु ह्या अंताच्या पूर्वी मुक्ती मिळावी म्हणून ही भागवत कथा इथे सुरू आहे आणि ही ह्या सृष्टीच्या पाठीवर घडलेली पहिली भागवत कथा आणि त्यानंतर ही भागवत कथेची परंपरा सुरू झाली आणि आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. तर ह्या ठिकाणी शुकमुनी म्हणतात की भ्रमर ज्याप्रमाणे फुलांचं सार असलेला मध एकत्र करतो, पहा मधाचा एक थेंब असतो, पण तो एक थेंब गोळा होण्यासाठी फुलांचं ते किती फुलांचं सार असेल, लक्षावधी फुलांमधून एक एक थेंब मध गोळा होतो. तर भ्रमर ज्याप्रमाणे असा मध गोळा करतो, त्याप्रमाणे वेद प्रकट करणाऱ्या श्रीकृष्णांनी भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी हे वेदांचं सार असलेलं श्रेष्ठ ज्ञान विज्ञान सार रूपानं सांगितलं. समुद्रातून अमृत काढून जरा आणि रोग यांचं भय दूर करण्यासाठी ते भक्तांना ज्यांनी पाजलं असे श्रीकृष्ण. समुद्रातून अमृत कुणी काढलं? श्रीकृष्णाने काढलं. त्यांनीच आयडिया दिली देव आणि दैत्यांना आणि समुद्राचं मंथन करायला लावलं आणि ते अमृत बाहेर काढलं आणि आपल्या भक्तांना पाजलं. अशा श्रीकृष्णांनी, असं श्रीकृष्ण हे नाव असलेल्या श्रेष्ठ आदिपुरुषांना मी नमस्कार करतो. त्यांचं नाव श्रीकृष्ण आहे, पण ते आहेत कोण? ते श्रेष्ठ आदिपुरुष आहेत. श्रीकृष्ण हा त्यांचा अवतार होता. अवतार हा शब्द कसा आहे? अव म्हणजे खाली आणि तृ म्हणजे येणे. आपण म्हणतो तृण, तृण म्हणजे गवत जे खाली असतं, तर वरून खाली जे येतात असे श्रीकृष्ण, असे ते श्रेष्ठ आदिपुरुष, त्या आदिपुरुषाला मी नमस्कार करतो असं म्हणून शुकमुनींनी काय केलं, तर त्या भगवान श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि हा अध्याय इथे संपवला. तर अशा रीतीने आपण सुद्धा हा भगवंताचा आणि त्यांचे परमभक्त उद्धव ह्या दोघांचा संवाद ऐकला आणि अशा रीतीनं 11व्या स्कंधामधला हा जो महत्वाचा उपदेशाचा भाग होता
तो इथे समाप्त झाला. आणि या रीतीनं उद्धव तर निघाले आणि ते गेले सुद्धा आणि पोहोचले सुद्धा अलकनंदेच्या तीरी. परंतु भगवंतांना अजून त्यांच्या वैकुंठाला जाणं बाकी आहे. आणि भगवंताचं वैकुंठाला जाणं हा कसा एक महोत्सव होता. तर तो महोत्सव आणि त्या महोत्सवाचं वर्णन आपण पुढच्या सत्संगामध्ये ऐकूया भगवंताच्याच तोंडून. आणि त्यासाठी आपल्याला पुढच्या एकादशीपर्यंत थांबावं लागेल. जय गुरुदेव. आजचा सत्संग आपण इथं थांबूयात आणि प्रार्थना करू. ओम. 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 असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. जय गुरुदेव.